म्हणजे एंट्रन्स टेस्ट असते MSCET, ती मी दिली आणि माझा BAMS साठी नंबर पण लागला म्हणजे तू होता ती एक्झाम आणि ते गोंदियाला. सुद्धा हो, पण मला असं त्यात काही रस नव्हता किंवा लिटरली म्हणजे माझ्या बॅचमध्ये तर कोणी पण यावे आणि टिकली मारून जावे या पद्धतीचं वातावरण होतं की प्रत्येक माणसाने उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावी आणि त्याच्यासाठी धावावं. जेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो ना माणूस, तेव्हा माणूस जास्तीत जास्त धावायला लागतो. तो म्हणायचे, माझा एक बॅचमेट होता, तो मला म्हणाला की तू बेकार आलास इकडे, तू कशासाठी आलास, तू तर सीट वेस्ट करतोयस, काही होणार नाही इकडे येऊन, आणि त्याच्यापेक्षा तू परत जा, तुझ्यापेक्षा इथलं कुठंतरी एक वेटिंग लिस्टचा मुलगा येईल तर त्याचं भलं होईल. कोणी आलं की म्युझिकची मुलगी मुलगा असो, तो पण ळ म्हण, ड म्हण, न म्हण, अण म्हण, या सगळ्या गोष्टी करायचे. लोळलोळीत म्हण, डळमळीत म्हण, असे शब्द मुद्दाम हे करायला सांगायचे. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र. आजचा भाग हा खूप स्पेशल आहे, कारण आपल्या आजच्या भागात तसे स्पेशल पाहुणे सुद्धा आहेत. आपल्या आजच्या भागात आहे अभिनेता आशिष पातोडे. या त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी छान गप्पा मारूया. हाय आशिष दादा, सगळ्यात आधी तुझं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच माधवी. काय सांगशील, कसा आहेस? सर्वप्रथम नवराष्ट्र आणि माधवी, तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. या पद्धतीचं तुम्ही मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताय आणि छान असा एक योग तुम्ही घडवून आणलाय. आणि खरंच म्हणजे मी या सगळ्या गोष्टींसाठी फारच आभारी आहे तुमच्या या प्लॅटफॉर्मचा. थँक्यू. खरं तर मी तुला सांगू, तुला भेटण्याच्या आधी ना मी तुझ्या सगळ्या मुलाखती पाहिल्यात आणि मला असं होतं की काय विचारू मी आशिष दादाला, कारण असं झालंय की सगळे प्रश्न कळालेत, पण तरी मी आज विचार केला मी छान गप्पा मारणार आहे तुझ्याशी. आणि सुरुवात करूया बालपणापासून. येस, नक्की. कसं होतं बालपण आणि कुठून बिलॉंग करतोस तू एक्झॅक्टली? बेसिकली माधवी, मी मूळचा आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, विदर्भामध्ये आमच्याकडे. आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये नागभीड नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये अगदी नागभीडपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर माझं मूळ गाव आहे. त्याचं नाव आहे बोथली. अच्छा. येस. कुठे नकाशात सुद्धा दिसणार नाही नकाशात खरं. अगदी आपण म्हणू शकतो की विदर्भात छत्तीसगड बॉर्डरवर ते गाव आहे आमचं मूळ. आणि माझं शिक्षण 12वी पर्यंत तिथेच झालं नागभीडला. पूर्वी आम्ही बोथलीला राहायचो, मग वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही मग तालुक्याच्या ठिकाणी शिफ्ट झालो. आणि मग घरी कोण कोण असायचं? माझे आई वडील आणि माझा एक मोठा भाऊ. ओके, म्हणजे तुम्ही चौघांची आम्ही चौघांची फॅमिली. कसं होतं बालपण? मज्जा मस्तीखोर होतास तू? येस, प्रचंड मस्तीखोर होतो. बघून अजिबात वाटत नाही तुझ्याकडे. नाही, प्रचंड मस्तीखोर होतो. खूप मजा करायचो सगळ्या मित्रांसोबत. आणि शाळेत तर काय दंगा मस्ती भरपूर असायची. आठवतोय का शाळेचा? शाळेचे भरपूर किस्से आहेत तसे. एकतर आम्ही अभ्यासात होतो, अभ्यास व्यवस्थित करायचो, पण त्याच्या पलीकडे मज्जा मस्ती तेवढीच स्ट्रॉंग होती. त्यांना गावाकडे ना असं भरपूर असतात की ते त्यांच्या ज्या खोड्या असतात त्या म्हणजे त्या कमालीच्या वेगळ्या असतात. म्हणजे आमच्याकडे एक माझ्या शाळेतला किस्सा आहे, तो फार इंटरेस्टिंग असा आजही आमच्या स्मरणात आहे सगळ्या मित्रांच्या. तो असा की होळीचा दिवस, आता नुकतीच आपली होळी होऊन गेली आणि होळीच्या सणाच्या निमित्त म्हणजे जी शाळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं, ते धुलीवंदन झाल्यानंतर जस्ट नेक्स्ट डे आमचं सकाळची शाळा होती. कारण की त्यावेळेस 12वी आणि 10वीच्या एक्झाम शेवटचे पेपर असतात, तर त्यामुळे मग आमची सकाळची शाळा असायची. आणि त्या दिवशी अनायसे म्हणजे ढग दाटून आले होते आणि असं पावसाचं वातावरण क्रिएट झालं होतं. सो त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे काय, जर अशा पद्धतीचं वातावरण असेल तो सगळे विद्यार्थी दंगामस्ती करत असतात आणि त्यासोबत टीचर्स पण तेवढे रिलॅक्स्ड असतात, बिकॉज जो एन्व्हायरमेंटच क्रिएट होतो की तो फारच असा एकदम रिलॅक्सिंग मोड मधला असतो. त्यामुळे मग तसंच एक छान असा एक वातावरण झालं होतं. त्यामुळे आम्ही एका पिरियडच्या दरम्यान आमचे टीचर बाहेर होते आणि आम्ही सगळे मित्र, आम्ही काय केलं की मी कलर घेऊन आलो होतो आणि कलर घेतला आणि पाऊस पडायला लागला. खिडकीतनं मी पाणी घेतलं आणि त्यातनं सगळ्यांना रंगवलं आणि रंगवत सुटलो आम्ही अख्ख्या क्लासमध्ये. फक्त मुली वगळता आम्ही मुलांनी सगळ्यांनी मस्त होळी सेलिब्रेट केली आणि फुल ओरडायला लागलो आम्ही आणि काय 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 दंगा मस्ती आणि ती जे काही धुलीवंदनाचे जे काही मजा मस्ती वर्ड्स असतात, एकमेकांना चिडवण्याचे जे वर्ड्स असतात, सो त्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. आणि मग त्या टीचर्सना ऐकू आलं,
मग टीचर्स गोळा झाले. मग त्याच्यानंतर जे आमचे स्ट्रिक्ट टीचर होते बोरकर सर नावाचे, त्या बोरकर सरांनी आम्हाला फुल पनिश केलं सगळ्यांना, मॅचेस आणि ह्या पण सगळ्या. दादा हे कसं सुरुवात झाली म्हणजे अभिनयाकडे? हा. कारण कसं होतं की बालपण तुझं छान, शाळा वगैरे हे हो सगळं होतं. हो तर असं कुठे ट्रिगर पॉइंट आला की जिथे तुला वाटलं की नाही मला अभिनय आवडतोय? हो कारण मला तुझ्या बोलण्यातनं कळतंय की हो फॅमिलीमध्ये असं कोणी अभिनय क्षेत्रातलं हो नव्हतं. तर ही आवड कधी तुला जाणवली की नाही काहीतरी मला ह्यात पुढे करिअर हो. करायचंय? मुळात काय आहे ना, आमच्याकडे विदर्भात म्हणजे आता मी माझ्या बालपणात आणि आता तरी बऱ्यापैकी आता डेव्हलप झालेलं आहे हो. आणि काय काय सुरू असतात ऍक्टिव्हिटीज. पण त्या दरम्यान माझ्या 12वी पर्यंतचं जे माझं शिक्षण माझ्या गावी झालं, त्या दरम्यान तसं वातावरण नव्हतं. बरोबर. आणि मुळातच थिएटरचं, नाटकाचं जे वातावरण म्हणतो आपण, जे असायला हवं किंवा कोणता काळ असेल तरी सांस्कृतिकरित्या, तो 2000 हे 2004 पर्यंत ओके. मी होतो. माझं ओके. 12वी 2004ला तिथे तिथे झालं. विदर्भात. सो तोपर्यंत त्या पद्धतीचं असा एक प्रॉपर जे पोषक वातावरण म्हणूया आपण बरोबर. सांस्कृतिकरित्या, तसं काही नव्हतं. सो तरी सुद्धा आमच्याकडे जी काही ऍक्टिव्हिटी शाळेपुरता मर्यादित होती किंवा ज्याला म्हणतो आपण काय, गणतंत्र दिवस आहे किंवा आपण स्वातंत्र्य दिवस आहे, स्वातंत्र्य दिनी काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला, मग न्यू इयर्सचं काही बरोबर. सेलिब्रेशन असेल. सो हे जे काही प्रमुख टप्पे असतात शाळेतले, त्या दरम्यान काही ऍक्टिव्हिटीज व्हायच्या आमच्याकडे. आणि मला नृत्याची फार आवड होती, प्रचंड आवड होती. ओके. तसं मी प्रॉपर शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नव्हतं नृत्यात किंवा त्यावेळेस असे काही क्लासेस वगैरे ते पण आमच्याकडे नव्हतंच. पण मला आवड होती, टीव्हीवर बघायचो आणि डान्स करायचो. मग त्यासोबतच जे काही आपले चौकातले गणपती असतात बरोबर. मंडळाचे, मग तिथे काय मग तू रेकॉर्डिंग डान्स नृत्यामध्ये स्पर्धा. त्यामध्ये हो स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. हो पण नाटकात कधी असं काही? मग ते काय झालं की रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा वगैरे व्हायच्या. त्याच दरम्यान आमचे काही मित्र, काही नकला आम्ही बसवायचो. आम्हाला आवड होती हे, त्या अशी लोक. काळामध्ये कुठलं असं भूमिका मिळाली होती का? म्हणजे जशी आता अंताजींची नाही आहे नाही नाही अशी नाही काही एखादी? आमच्याकडे तसं काहीच तसं काही वातावरण नव्हतं. नाटकाचं, जे मी मगाशी बोललो येस. की असं पोषक वातावरण कुठलंच नव्हतं. किंवा काय बाबा, आता जसे गावोगावी किंवा हो. इकडे पश्चिम महाराष्ट्रात काय आपण थिएटर वर्कशॉप्स हो, असतात, हो. बऱ्याच काही गोष्टी होतात. तसं काहीच तसं नव्हतं. काही नव्हतं. त्यामुळे मग त्या पद्धतीचं असं काही घडायचं नाही. पण तेच मी सांगितलं की ह्या सोशल अवेअरनेसच्या निमित्ताने किंवा आपण 26 जानेवारीच्या निमित्ताने, 15 ऑगस्टच्या निमित्ताने ज्या गोष्टी व्हायच्या किंवा नृत्याशी रिलेटेड किंवा हे, सो त्याच दरम्यान मग मी नकला करायला लागलो. ओके. या मग ज्या तिथून छोट्या छोट्या आवड. गोष्टी, छोट्या एकांकिका या करायला लागलो. स्वतः ओके. शोधायच्या, हां. दिवाकरांच्या नाट्यछटा वगैरे या शोधायच्या, लायब्ररीत जाऊन कुठेतरी ज्या मोठ्या कॉलेजिएट लेवलवर ज्या लायब्ररीज वगैरे असतात, बरोबर. तिथनं दिवाकरांच्या नाट्यछटा आणून वगैरे आम्ही त्या गोष्टी करायला लागलो. मनोरंजनात्मक त्या दिवशी मनोरंजनात्मक होतं ते. ते आज आता तोपर्यंत इथे येस, काहीच असा विचार केला नव्हता की नव्हता. मला ॲज अन ऍक्टर पुढे पुढे जाऊन काम करायचंय. करायचंय. ते फक्त काय म्हणूया, एक वर्गात एक असतं ना, एक हं, हं, हं. दंगाखोर, मस्तीखोर मुलगा, हं. आणि त्याला काहीतरी करायला लावायचं आणि त्याला एक पनिश शांत. केल्यासारखं ते हां. करायला तसं, लावायचं. तसं. तेवढंच. आणि त्या म्हणजे तेवढ्या क्षणापुरतं ते मर्यादित होतं. आणि मग 12वी पर्यंत मी या सगळ्या गोष्टी करत राहिलो. मग आमच्याकडे मित्रांगण नावाची एक संस्था होती, सुरभी नावाची एक संस्था होती, आणि त्या लोकांनी कल्चरली थोड्याशा गोष्टी काय म्हणूया गाव पातळीवर करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी मला बघता आल्या. ऑर्केस्ट्रा म्हणूया किंवा सोलो परफॉर्मन्सेस काही. सो ह्या सगळ्या गोष्टी लाईक वराड निघाले हं, हं, लंडनला हं. वगैरे. सो या गोष्टी बघता आल्या त्यांच्या निमित्ताने, आणि मग हळूहळू त्या गोष्टींबद्दलचं एक काय म्हणूया आकर्षण पुन्हा एका आकर्षण आपल्याला क्रिएट तिकडे. झालं. येस. आणि मग ते करता करता 12वी झालं माझं. सो माझ्या वडिलांची इच्छा अशी होती की माझ्या घरी तसा सपोर्ट नव्हता सुरुवातीला. मी म्हणजे मार पण बऱ्याचदा खाल्लाय. मी जेव्हा नृत्य स्पर्धांमध्ये भाग हं, घ्यायचो, हं, हं, मी हं. माझ्या घरच्यांना लॉक वगैरे करून जायचो माय रात्री. गॉड. ते झोपले असले की हां, हां. मग काय करायचो, ते सोडायचे नाही, हां. जाऊ द्यायचे नाहीत. म्हणजे त्यांचं असं होतं की 7वी 8वी पर्यंत ठीक आहे, बस बरोबर. आता नाही, हो. काय नाचा व्हायचं काय आयुष्यात, असं करायचे. सो मग ते 9वी 10वी नंतर मी काय करायचो, रात्री झोपले की लगेच हळूच ते आमचं चॅनल गेट होतं, त्याला असं लॉक करायचो बाहेरनं आणि मी पळायचो. आणि मग मी प्रॉपर स्पर्धा वगैरे
जिंकून आलो, काय करून आलो, की मग मग लगेच नंतर सांगायचं. त्याच्यानंतर सांगायचो, पण माझ्या घरचे घ्यायचेच नाही. मी बाहेर झोपायचो. हा बाहेर म्हणजे वरांड्यात वगैरे. तसं हो. बापरे. फुल आणि मग असं. जेव्हा तू ठरवलं की नाही आता मला प्रॉपर ह्यामध्ये हां. करिअर करायचंय आणि हो. तो दिवस जेव्हा तू घरच्यांना सांगितलं येस. की नाही मी आता ह्यात करिअर करणार आहे, हो. तेव्हा कशी रिॲक्शन होती? तेव्हा काय झालं, की 12वी नंतर माझ्या वडिलांची अशी इच्छा होती, की मी डॉक्टर व्हावं. अच्छा. आणि त्या दरम्यान म्हणजे एंट्रन्स टेस्ट असते MSCET, ती मी दिली आणि माझा BAMS साठी नंबर पण लागला म्हणजे तू होता. ती एक्झाम आणि ते सुद्धा गोंदियाला. हो, ओके. गोंदियाला नंबर लागला होता BAMS साठी. पण मला असं त्यात काही रस नव्हता किंवा मला काय म्हणूयात त्यात करिअर करायचं आहे अशी काही माझी इच्छा नव्हती. माझं असं हे होतं, की मला कुठेही पुढे जाऊन मला अभिनयातच करिअर करायचं आहे. पण घरच्यांची इच्छा आहे, की यांनी ग्रॅज्युएट व्हावं आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आपल्याकडे एक असतं ना, जे काही मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हो. जो एक वातावरण असतं, त्या वातावरणात असं असतं, की बाबा तुम्ही कुठेतरी सेटल व्हायला हवं सेटल व्हा. किंवा बरोबर. तुमच्याकडे एक डिग्री असावी, जेणेकरून पाहिजे. तुम्हाला त्यातनं काहीतरी पैसे कमवता येतील आणि तुम्हाला एक तुमचं पुढचं बरोबर. भविष्य नीट सुखकर जाईल. राईट, राईट. अशा सगळ्या गोष्टी करता येतील. म्हणून माझ्या वडिलांची पण तीच इच्छा होती, की मी या सगळ्या गोष्टी कराव्यात नीट. सो मग माझं असं झालं, की मला पुण्या किंवा मुंबईमध्येच जाऊन काहीतरी करायचं आहे, असा माझा विचार होता. हं. पुढचं शिक्षण 12वी नंतरचं शिक्षणासाठीचं. ओके. ग्रॅज्युएशन. सो मग हा विचार झाला, की हॉटेल मॅनेजमेंट करावं. कारण की ओके. मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तशी पण आवड होती. सो म्हणून असं मला वाटलं, की आपण जाऊन पुढे काहीतरी त्यात करावं, जेणेकरून आपल्याला तेवढा हवा तेवढा भार नसेल हं, हं. आणि आपल्याला प्रायव्हेटरित्या अभिनयामध्ये किंवा नृत्यामध्ये काही गोष्टी करता येतील, क्लासेस ओके. जॉइन करता येतील पुण्यात किंवा मुंबईत पण राहून. म्हणजे हे सोडायचं नव्हतं. नाही, हे काही असं सोडायचं नव्हतं. अभिनय आणि हे हे सोडायचं सोडायचं नव्हतं. नव्हतं. असं सो ठाम होतं तुझं. येस, ठाम होतं. तर मला असं वाटलं, की पुण्यात आपण शिकूया. मुंबई पण जवळ असेल आणि पुढे जाऊन मग आपण जॉब वगैरे करूयात आणि सायमल्टेनियसली आपण या सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल स्टार्ट करूयात. राईट. हे सगळे क्लासेस आणि थिएटर ग्रुप वगैरे जॉइन करून सगळ्या ओके. गोष्टी करून आपण पुढे अभिनयात करिअर करावं असं माझा मग प्लॅन झाला. सुरुवात कुठून झाली अभिनयाच्या तुझ्या अभ्यासाची? येस. मग काय झालं, की एकतर मुळात जसं मी सांगितलं, की माझ्या वडिलांना या सगळ्या गोष्टींबद्दलचा थोडा इंटरेस्ट होता. पण म्हणजे वडील अपोज पण करत होते, की "बाबा तू पहिले ग्रॅज्युएट हो, हं, काहीतरी हं. ग्रॅज्युएशन कर कुठल्यातरी विषयामध्ये आणि मग तू काहीतरी तुला जे हवं आहे, ते तू काहीतरी कर. पण त्याआधी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट एक सेफ गेम ठेव तू तुझ्याजवळ." कारण मी ना असं येस. ऐकलंय, हो. की असं होतं, की तुझी ओळख, हं. की हा 12वी नंतर पळून आला हो, हो. मुंबईमध्ये हो, हो. शहरामध्ये असं. असं आहे. असं बऱ्यापैकी म्हणजे आमच्याकडे माझे नातेवाईक आत्ता हां. पण बोलताना बोलतात, की त्यांना असं कोणाला इंट्रोड्यूस करताना सांगतात, हां. की हे 12वी नंतर हो, मी पळून असंच गेले ऐकलंय. मुंबईला आणि त्याच्यानंतर मग आता इतकी वर्ष स्ट्रगल मग ही करत खरी आहेत. गोष्ट आहे, की नाही, काय? नाही. असं काही असं काहीच नाहीये. नाहीये. पण माझं प्रॉपर 6 वर्ष या सगळ्या गोष्टींमध्ये अभिनयात स्पेशलायझेशन झालेलं आहे. ओके. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रॉपर पुण्यामधनं आणि मग दिल्लीमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन करून मग मी मुंबईत आलो. ओके. सो जसं म्हणजे 6 वर्षाचा हो, पूर्ण अभ्यासक्रम तू केलेला आहेस बॅचलर ऑफ आर्ट्स अभिनयाचा. इन येस. ऍक्टिंग स्पेशलायझेशन, ड्रामा हा मेन सब्जेक्ट होता माझा आणि NSD मध्ये पण ऍक्टिंग स्पेशलायझेशन माझं झालं 3 वर्ष. तो तेच की वडिलांचं असं होतं की हे सगळं करावं. हं. या मुलाने जरा नीट माझ्या वडिलांना असं वाटायचं की हा काही करणार नाही पुढे. त्याला काहीतरी ग्रॅज्युएशन करून मग याला कुठेतरी आपण लावून देऊयात असा विचार होता. मग त्याच दरम्यान म्हणजे माझ्या वडिलांचे काही मित्र होते. ते नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते. माझे वडील कृषी उत्पन्न बाजार ओके. समितीमध्ये होते, मार्केट यार्डला. सो तिकडे ते सेक्रेटरी म्हणून मग रिटायर झाले. सो त्यांचे काही मित्र जे नागपूर ब्रांचला होते, ते एकदा भेट झाली त्यांची कुठेतरी मीटिंगच्या हं, हं, हं. संदर्भात आणि त्या दरम्यान वडिलांनी सांगितलं असेल, की बाबा मी त्रस्त आहे किंवा हो, माझा हो. मुलगा जरा असं-असं म्हणतोय हातातनं हे. गेलेला येस. आहे, काही करणार नाही हे ते. सो मग त्यांचे मित्र जे होते ते त्यातले एक जे होते ते काका औरंगाबादचे होते. म्हणजे ओके. आता छत्रपती हं, हं, संभाजीनगरचे हं. होते. सो छत्रपती संभाजीनगरचे असल्यामुळे त्यांना एक सांस्कृतिक वारसा होता तसा. बरोबर. सो त्यांनी मग असं सांगितलं, की अ, आमच्याकडे ना मराठवाडा विद्यापीठात एक कॉलेज आहे. तिथे प्रॉपर 3 वर्षाचं एज्युकेशन आहे. ओके. तिथे तुझ्या मुलाला तिथे टाक. ते बरं आहे आणि तिथे काहीतरी तू करू शकेल आणि त्याची आवड पण आहे. तर त्याला बेस्ट ते आहे असेल.
आणि मग तिथनं माझ्या वडिलांना पण असं वाटलं की मग आपण कदाचित हे एक ऑप्शन बॅकअपला ठेवू ठेवूया. शकतो. बरोबर. असं हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालं. त्यावेळेस मी 10व्या वर्गात होतो. अच्छा. आणि त्याच दरम्यान एका न्यूजपेपरला ललित कला केंद्राची जाहिरात आली. ललित कला केंद्र जे पुणे विद्यापीठात पुण्यात आहे हं. आणि फार रिनाऊंड हो, हो. आता ते कॉलेज आहे, बिकॉज बऱ्यापैकी मराठी इंडस्ट्रीमधले ऍक्टर्स तिथले आहेत. उपेंद्र लिमये, हो, हो. मुक्ता बर्वे, हो. अशी सगळे बरीच नटमंडळी जी आणि मोठं ज्यांचं नाव आहे नाव मराठी आहे. येस. सिनेसृष्टीत म्हणूया, नाट्यसृष्टीत म्हणूया. सो ती लोक तिथनं ग्रॅज्युएट झालेली आहेत. सो त्यामुळे मग बऱ्यापैकी ते एक माहिती होतं आणि आता तर फारच प्रसिद्ध आहे ते. सो त्या दरम्यान पण ते आमच्याकडे तसं काही वातावरण हं, नसल्यामुळे हं, हं. कोणाला काही माहिती नव्हतं. बरोबर. पण माझ्या वडिलांनी ते असं वाचलं आणि ती अशी छोटीशी जाहिरात होती अशी हं, कोपऱ्यात. हं. आणि ते कात्रण माझ्या वडिलांनी मला न सांगता कापून ठेवलं होतं. पण ओके. मग वडिलांच्या असं कधीतरी बोलण्यात यायचं की असं आहे, तसं आहे, तसं आहे. सो माझ्या ते ध्यानीमनी होतं तसं. मग 12वी झालं, मग 12वीत मी पास झालो. 12वी झाल्यानंतर मग ते सगळे जी काही ती लगबग सुरू होते, तशी लगबग सुरू झाली आणि मग मला असं वाटलं की आपण हॉटेल मॅनेजमेंट करावं पुण्यात. जे हं. मी मगाशी बोललो तसं मग दीना इन्स्टिट्यूट जे आहे हं, हं. पुण्यामध्ये, त्याची जी काही इन्फॉर्मेशन मी घ्यायला पुण्यासाठी निघणार होतो. आणि तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं की पुण्यात आपल्याला जायचं आहे तर असं एक इन्स्टिट्यूट ज्याचं कात्रण आहे ते वडिलांनी कापून ठेवलंय, मग तिथे का नको जायला एकदा. ओके. आपल्याला असंही ग्रॅज्युएशन करायचंच आहे. हं. सो मग त्यापेक्षा बेस्ट आपण जे आपल्याला पुढे जाऊन भविष्यात करायचंय. करायचं आहे बरोबर. मग त्यावरच लक्ष केंद्रित करूया. हो. म्हणून मग मी ते कात्रण काढलं. बाबांची फाईल असायची. हं, हं, हं. सो ती फाईल घेतली, त्यातनं ते कात्रण काढलं आणि मग तिथे एक नंबर होता. हं. त्या नंबरवर फोन केला आणि मग तिथे विचारलं तर ते म्हणाले की नाही काय झालंय की आता जे काही ऍडमिशन प्रोसेस होती त्याची तारीख निघून गेलेली आहे. मग माझे आई वडील पण म्हणाले की नाही नाही नको, कशाला हं, हं. असं तू काहीतरी हे कर. मग मी काय केलं, 2-3 दिवस जेवलोच नाही. मग 2-3 दिवस जेवलो नाही, जरा रुसून बसलो. तर मग घरच्यांनी काय केलं, त्यांना जरा दयामाया आली. मग त्यांनी असं हे केलं म्हणजे की तू नाही फुल नाही, फिल्मी हा इमोशनल फुल ड्रामा फिल्मी केलास एकदम. इमोशनल सगळं. सो दया आल्यामुळे मग त्यांचं असं झालं की नाही आपण काहीतरी विचारायला हवं. मग माझ्या वडिलांनी, आईने त्यांना रिक्वेस्ट केली. तिथे त्यावेळेस बेसिकली असिस्टंट प्रोफेसर होते डॉक्टर प्रवीण भोये. ते आता HOD आहेत. हेड ऑफ द डिपार्टमेंट ते आहेत. आणि त्यावेळेस हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आमचे HOD सतीश आळेकर सर, डॉक्टर प्राध्यापक सतीश आळेकर सर. ते होते. आणि मग ते म्हणाले की नाही आत्ता तर नाही आम्ही काही करू शकत, बिकॉज जी काही डेट होती ती निघून गेली आहे. तुम्ही पुढच्या वर्षी ट्राय करा. मग माझी आई फुल विनवणी करते, त्यांना सांगते प्लीज तुम्ही करा, काहीतरी करा, आमचा मुलगा जेवण करत नाहीये, हे होत नाही, ते होत नाही. असं करून सगळं करून रिक्वेस्ट करून त्या चमत्कार मार्गी घडला. येस. सो काय झालं, मग त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्ही असं करा, तुम्ही तुम्ही एक ना अर्ज करा आणि आमच्या डिपार्टमेंटच्या नावाने आणि त्याच्यात मेन्शन करा की आम्ही फार अशा ठिकाणी राहतो, फार बरोबर. इंटेरियर्समध्ये राहतो हं, हं, आणि हं. आमच्याकडे तशी काय सुविधा नसल्यामुळे आम्हाला माहिती नाहीये. माहिती नाही पडत. माझ्या ओके. वडिलांनी प्रॉपर रीतसर एक अर्ज लिहिला, त्यात माझे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जोडले. म्हणजे तुझी इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की ती डेट निघून गेल्यानंतर हो. सुद्धा तुला ऍडमिशन सो ते मिळालं. पाठवून ठेवलं येस. आम्ही आणि ते म्हणाले की काही असं झालं तर आम्ही कळवतो. आणि मग काही दिवसांनी लेटर आला त्यांचा की जी युनिव्हर्सिटीची जी डेट आहे, एक्झामिनेशन डेट, ती एंट्रन्स एक्झामची, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. ओके. तर त्यामुळे मग तुम्ही येऊ शकता. मग माझे वडील आणि मी पुणे युनिव्हर्सिटीला आलो. मग ती फर्स्ट एंट्रन्स एक्झाम मी दिली. ती त्यात 40 मार्क्सची ती एक्झाम असते, ती तुम्हाला क्लिअर करावी लागते आणि मग सेकंड स्टेजसाठी तुम्ही अपिअर करता. आणि मग त्यावेळेस तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातनं 10 विद्यार्थी ते सिलेक्ट करतात. हो. आणि मग तिथे 3 बेसिकली डान्स, म्युझिक, ड्रामा अशा 3 विंग्स आहेत. तिथे डान्सला 10 विद्यार्थी, म्युझिकला 10 विद्यार्थी आणि ड्रामाला 10 आणि विद्यार्थी मग तू असतात. त्या पूर्ण परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून त्या 10 10 विद्यार्थी मुलांमध्ये सिलेक्ट झालो सिलेक्ट आम्ही. झाले, त्यातला येस. तू एक होता. त्यातला मी एक वॉव! होतो. आणि मग आणि इथून दादा म्हणायला हरकत नाही की तुझी हो, अभिनयाच्या अभ्यासाची सुरुवात अभ्यासाची सुरुवात झाली. येस. पण कसं होतं म्हणजे आता जसं तू म्हणतो की विदर्भ हो, तिकडे खरं तर बघायला गेलं तर हिंदी, मराठी आणि हो. मराठी भाषा सुद्धा वेगळ्या हा, पद्धतीची असते. मराठी भाषा सुद्धा येस. बऱ्यापैकी हिंदी मिश्रित हिंदी असते. मिश्रित अशी असते. आणि अख्ख्या सेंटेन्समध्ये, अख्ख्या वाक्यामध्ये जी काही समजा आपण एक वाक्य म्हणूयात त्यात 4 वर्ड्स तरी हिंदी असतात
आणि मराठी 2-3 असतात. असतात. सो त्यामुळे असं एक मिक्स कल्चर आहे बिकॉज मध्य प्रदेशचा इन्फ्लुएन्स असल्यामुळे मग त्या हे गोष्टी करताना आहेत. किती डिफिकल्ट गेलं किंवा त्याचं काही प्रचंड स्ट्रगल? डिफिकल्ट गेलं, म्हणजे फारच खडतर प्रवास होता तसं मी म्हणेन. बिकॉज ललित कला केंद्रामध्ये असताना मुळात जसं मी म्हणालो की माझ्या बॅचमध्ये आणि त्यावेळेस 2004 मध्ये विदर्भातनं फार कमी विद्यार्थी बरोबर. आणि तू पुण्या एक होता मुंबईत तेव्हा यायचे 10 शिकायला. मध्ये. फार रेअर रेअर यायचे. यायचे. म्हणजे जास्तीत जास्त नागपूर किंवा अमरावती बरोबर. तिथपर्यंत आमच्याकडचे म्हणजे आमच्या भागातली लोक पोहोचायची बरोबर. शिकायला. हम्म. नोकरीच्या निमित्ताने जी इंजिनिअरिंग झालेली विद्यार्थी जे होते ते पुण्यात यायला सुरुवात झाली होती. ओके. पण तो ओघ जो आहे तो फार कमी प्रमाणात होता. कमी प्रमाणात. Yes. सो मग त्या दरम्यान मी आलो. माझ्या बॅचमध्ये मीच एकमेव होतो. माझ्या थर्ड इयरमध्ये 3 विद्यार्थी, एक वर्धेची होती, 2 एक नागपूरचा आणि एक यवतमाळचा, असे ते होते. पण माझ्या बॅचमध्ये मी एकमेव एकटा होतो. आणि जे आले होते माझे जे थर्ड इयरचे विद्यार्थी मी बोललो त्यांना ऑलरेडी नाटकाचं वातावरण होतं आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणचे ओके. म्हणजे तिघेही थोडं होते. बॅकग्राऊंड आणि त्यांना हो, त्यात माहिती त्यांना होतं तसं. प्रॉपर बालपणापासून Yes. नाटकाचं त्यांच्या हम्म. घरी पण वातावरण होतं. त्या संस्थेत ते कामं करायचे सगळे. तुझ्यासाठी सगळंच नवीन सो होतं. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. Yes. मला काहीच माहिती नव्हतं आणि खरंच काही माहिती नव्हतं. कारण की जे मी म्हणालो की आमच्याकडे काही नव्हतंच, वातावरणच बरोबर. नव्हतं. बरोबर. जे काही दिसतंय ते फक्त फोकशी रिलेटेड आपण जे काही बघतोय ऑब्झर्व किंवा थोडंफार केलं झाडीपट्टी असेल. रंगभूमी. Yes. ती झाडीपट्टी रंगभूमी पण फक्त खेड्याच्या ठिकाणी जास्त नाटकं व्हायची. बरोबर. तालुक्याच्या ठिकाणी फार कमी व्हायचं. त्यामुळे ती पण आम्हाला असं बघता यायचं नाही. फार क्वचित कधीतरी बघता आली. मग पुण्यात आल्यानंतर माझ्या बॅचमध्ये मी एकटा असल्यामुळे मग आणि भाषा ती किती म्हणलं तरी तुम्ही नागपूरमध्ये असाल तर त्यातल्या त्यात थोडंसं प्रमाण मराठी बोलायला लागतं किंवा तुम्हाला ते वातावरण मिळतं. बरोबर. आमच्या गावाकडे टिपिकल विदर्भातली भाषा, म्हणजे विदर्भातली पण म्हणजे त्यात पण झाडी बोली. मग ती झाडी बोली काऊन बे, का करून राहिला, का करताय, ह्या पद्धतीची ती भाषा. आमच्याकडे ण आणि न हा फरक नाहीच आहे. पाणी नसतं. सो शाळा हे नसतंच. किती जड गेलं असेल हो. कारण नला सो न. ह्या सगळ्या गोष्टी मला यायच्याच नाही, मला बोलताच यायचं नाही. त्यामुळे बोलता येत नसल्यामुळे मग मी थट्टेचा विषय व्हायचो. बरोबर. सो माझ्या बॅचमध्ये बऱ्यापैकी पुण्या मुंबईचे आणि नाशिकचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यासाठी असं व्हायचं, का असं का बोलतोय. त्यांनी पण इतकं काही बघितलं, त्यांना माहिती होतं विदर्भातलं आहे हा पण मुलगा. गावठी पण म्हणू गावठी. शकतो. हो, टॅग गावठी मिळायचा सगळं. म्हणून. Yes. लिटरली म्हणजे माझ्या बॅचमध्ये तर कोणी पण यावे आणि टिकली मारून जावे या पद्धतीचं वातावरण होतं. की म्हणजे म्युझिकचे पण विद्यार्थी ते पण चिडवतायत. तर मला कधी असं मी निगेटिव्ह ती गोष्ट घेतली नाही. पण तू कसं पॉझिटिव्ह ठेवलं? कारण मी तुला हा पॉझिटिव्ह. प्रश्न असा हो. ह्यासाठी विचारते की ना आज सुद्धा हो. आत्ताचं सुद्धा युग असलं तरी खूप गोष्टींसाठी ना युथला सुद्धा ह्या गोष्टी हा, फेस तो कराव्या कॉम्प्लेक्स लागतात. येतो. येस. तर कसं तू पॉझिटिव्ह तो ठेवलं? कॉम्प्लेक्स मला नाही आला. त्याचं एक कारण असं की मी हा विचार केला की मला ज्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत त्या गोष्टी मला मिळवाव्याच लागणार, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. एक गोष्ट. आणि त्याच्यासाठी जी मेहनत लागणार आहे ती मेहनत करावीच लागणार. अदरवाईज आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे हे तर अगदी म्हणजे छोटंसं तलाव आहे, एक छोटा पॉन्ड आहे. आपल्याला तर अजून समुद्रात उडी टाकायची आहे. त्यामुळे आत्ताच आपण जर निराश झालो, आणि असे टप्पे आले की निराश झालो मी, असं नाही की नाही म्हणणार मी. अगदी आयडियल सिच्युएशन कधीच नसते माणसाची, तशी माझी पण सिच्युएशन होती. बिकॉज काय होतं ना, आमच्याकडे तुम्हाला जसं आपलं मूल्यांकन असतं, आपण जेव्हा शिकत असतो, जेव्हा मार्किंग सिस्टम असतं, तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते. ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे काही पेपर्स असतात. सो आमचं जे काही मूल्यांकनचं स्वरूप असतं ते मुळात आम्हाला नाटकांमध्ये काम करावं लागतं. आणि जे डिरेक्टर्स असतात, गेस्ट डिरेक्टर्स असतात किंवा जे बॅचमेट्स असतात किंवा सिनियर्स असतात, ते नाटकं डिरेक्ट करत असतात. त्या नाटकांमध्ये तुम्हाला काम मिळवावं लागतं. त्या नाटकामध्ये काम मिळालं तरच तुमचं जे काय असेल ते व्हॅल्युएशन होईल आणि तुम्हाला मार्क्स देण्यात येतील. अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. सो माझ्यासाठी मला खूप प्रॉब्लेम व्हायचं. मला कोणी घ्यायचंच नाही फर्स्ट इयरला. घेतलं तरी असं मॉबमध्ये घ्यायचं किंवा मग असं वाटायचं की अरे यार, आपण पण तर टॅलेंटेड आहोत किंवा आपल्यामध्ये पण ती ही आहे. मग बरेच लोक म्हणायचे, माझा एक बॅचमेट होता तो मला म्हणाला की तू बेकार आलास इकडे, तू कशासाठी आलायस, तू तर सीट वेस्ट करतोयस, काही होणार नाही इकडे येऊन, आणि त्याच्यापेक्षा तू परत जा.
तुझ्यापेक्षा इथलं कुठं तरी एक वेटिंग लिस्टचा मुलगा येईल तर त्याचं भलं होईल. मला असं इतकं वाटलं की निगेटिव्ह हो, म्हणजे. असं हे होतं. सो मला असं वाटलं की काय करावं आपण, आपल्याला हे होत पण नाही, लोक हसतायत. मी प्रॉपर प्रॅक्टिस करायचो, रोज प्रॅक्टिस करायचो. हम्म. आणि मी असं विचार नाही करायचो की आपल्यावर हसतायत, हा असू दे ठीक आहे. कोणी आलं की म्युझिकची मुलगी मुलगा असो, तो पण ळ म्हण, ड हो हो म्हण, हो. न म्हण, अण म्हण, असं या सगळ्या गोष्टी करायचे. लुळलुळीत म्हण, डळमळीत म्हण, असे शब्द मुद्दामून. मुद्दाम हे करायला सांगायचे. सो मी म्हणायचो, मला असं काही वाटायचं नाही. आणि पण मला त्याची प्रॅक्टिस व्हायला लागली. आणि माझे काही मित्र जे म्युझिकमध्ये पण छोट्या हम्म. गावावरनं आलेले, पुणे जिल्ह्यामधले, एक बरोबर. वाईचा माझा एक मित्र होता समर्थ नावाचा. तो तिथे म्युझिकमध्ये होता, तबल्याला होता तो. सो तो नेहमी त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. सो मी त्याला माझं दुःख सांगायचो. तो वेगळ्या याच्यात होता. त्याला पण एक काही वेगळ्या प्रकारचे दुःख. न्यूनगंड होते. बरोबर. मला पण काही वेगळ्या प्रकारचे न्यूनगंड होतेच. सो त्यामुळे असे जे काही समदुःखी असतात, त्यांचा आमचा एक ग्रुप ग्रुप झाला होता. बनलेला. ज्ञानेश येस. जोटिंग, आता जो डायरेक्टर आहे, राक्षस नावाचा सिनेमा येस. जो डायरेक्टर आहे, हा. कोलार बॉम्ब ज्यांनी केलाय, तो माझा बॅचमेट. हो. तो छत्रपती संभाजीनगरचा होता. तो पण समदुःखी त्या माझे याच्यातला तुम्ही होता. सो समदुःखी आमचा असा सगळे एक एकत्र ग्रुप ग्रुप. असं झालं. आणि मग आम्ही असं विचार केला, नाही नाही, आपण काहीतरी करायचं, आपण इतकी मेहनत करायची की आपल्याशिवाय पर्याय नाही राहायला पाहिजे. आणि आम्ही मग ते सगळ्यात सुरुवात केली. त्या दरम्यान मला असं वाटलं की मी डिपार्टमेंट सोडून जावं. तेव्हा मग मी माझे जे आमचे विभाग प्रमुख होते, डॉक्टर सतीश आळेकर, त्यांना पण मी बोललो, सर मला ना सोडून जायचंय, माझ्याकडनं नाही होणार. मग त्या दरम्यानच ते मला म्हणाले की त्यांनीच मला सांगितलं की अरे असं काही हे नसतं, एवढा विचार नाही करायचा. आपण इतकी मेहनत करायची, आपल्याशिवाय पर्याय नाही राहिला पाहिजे. आणि कुठेही इंडस्ट्रीमध्ये जात किंवा कुठल्याही ठिकाणी जा, स्पर्धेच्या युगामध्ये हीच गोष्ट लागू होणार आहे कुठल्याही प्रोफेशनसाठी, की आपण एवढी मेहनत केली पाहिजे की आपल्याशिवाय पर्याय नाही राहिला पाहिजे. समोरच्याला असं वाटलं पाहिजे की या व्यक्तीबरोबर आपण काम करायला हवं. आणि मग त्या दरम्यान मग मी जास्त रियाज करायला लागलो. मी सलग 6 वर्ष रोज 5 वाजता उठून 5:30 वाजता प्रॉपर व्यायाम, मग त्याच्यानंतर 7:30 वाजता रेडी होऊन 8 वाजता कॉलेजला येऊन प्रॉपर सगळ्या गोष्टी करायचो. मेहनत त्याच्यात पूर्णपणे मेहनत, तू हा, त्याच्यामध्ये म्हणजे दिलीस. स्पीचचे एक्सरसाइजेस म्हणूयात किंवा ऍक्टिंग एक्सरसाइजेस म्हणूयात, या सगळ्या गोष्टी, व्हॉइस ब्रीदिंग एक्सरसाइजेस, या सगळ्या गोष्टी मी जास्तीत जास्त करायला लागलो. पण काय ना, म्हणजे तेव्हाचा आशिष हो ज्याला चिडवलं जात हो होतं, हो आणि आजचा आशिष की हो जो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे हा, आणि इतरांना सुद्धा हो, भाषा बोलायला येस. शिकवतोय. आता त्याच ज्या आहे कोणी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये ते? आहेत, सगळे आहेत. तर आमच्या ग्रुप्सवर येत असतात. आजच कुठल्या तरी एका न्यूजपेपरचं काहीतरी ते टाकलंय, तर आमच्या एका बॅचमेटने ते टाकलंय. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे मेसेज पण असतात. त्याच पद्धतीचे इमोशनल मेसेजेस असतात की कसं होतं आणि आता कसं कसं झालंय आणि हे झालं? सगळं. पण आता मी त्याच कॉलेजमध्ये मी शिकवतो व्हिजिटिंग वाव. फॅकल्टी म्हणून. आणि भाषा म्हणजे हे तंत्र कलाकाराने, एका परफॉर्मरने, एका ऍक्टरने कसं वापरावं, ॲज अन ऍक्टर कशा पद्धतीचा अप्रोच असायला हवा परफॉर्मन्ससाठी, आणि लँग्वेज म्हणून ते मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, ते कशा पद्धतीचं असायला हवं, ते मी आज तिथे शिकवतो ललित कला काय केंद्रामध्ये ना, किंवा इतर ग्रेट यार आशिष कॉलेजेसमध्ये. दादा. म्हणजे तू एक नाही जिवंत उदाहरण आहे नाही. की आपण म्हणतो ना की खूप जण खचून हा. जातात, आता तर डिप्रेशन, हो एन्झायटी हो मध्ये हो जातात. हो. पण खरं मी म्हणेन की त्यांनी तुझ्याकडे बघावं, की अशक्यला तू शक्य करून दाखवलंयस असं. पण ते काय असतं ना, मला असं वाटतं की ते करत असताना पण माझ्या डोक्यात असं होतं, किंवा रादर आज मी मुंबईत आल्यानंतर पण सतत मला असं वाटायचं की स्वप्न बघणं हे फार सोपं आहे. प्रत्येक बरोबर. माणसाला हो. साखर झोपेत स्वप्न पडतात. स्वप्न पडतात. Yes. पण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं फार कठीण आहे. जो माणूस उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो ना, त्याच्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं फार प्रत्येकाचं असं हे नाहीये. मी विचारेन की काय सांगशील की जे कोणी आज तुझ्यासारखी येस. तेव्हाची फेज मध्ये असतील, हो जो आशिष त्या काळात होता, हो. त्यांना काय सांगशील की जर आता ते निगेटिव्ह असतील किंवा ते सुद्धा अशा काही कॉम्प्लेक्स फिलिंग मध्ये येस. असतील की सोसायटी किंवा हे म्हणा. हा. सो मला असं वाटतं की कुठल्याच गोष्टीचं प्रेशर घ्यायला नको. मला असं वाटतं की नेहमी आशादायी असायला हवं. आणि आशादायी फक्त असं नाही की मी आता आशादायी आणि काहीतरी छान होणार आहे. पण त्याच्यासाठी लागणारी मेहनत, त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स पण तेवढ्याच पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह घ्यायला व्हायला हवेत. पाहिजे. ते जेव्हा आपण पॉझिटिव्हली घेतो ना, ते निश्चितच त्या सगळ्या गोष्टींमध्ये उतरतं. असं होणारच नाही की ते उतरणार नाही.
रादर मी आता माझे बऱ्यापैकी जे स्टुडंट्स आहेत किंवा जे ऍक्टर्स आहेत, जे लॉन्च होत असतात, जे सेलिब्रिटीज आहेत, म्हणजे मी अशा लोकांना बघितलं की ते इतकं काय न्यूनगंड होतं कुठल्या कुठल्या गोष्टींचा. आता लापता लेडीज मध्ये हो हो. प्रतिभा रांट आहे, ती माझी स्टुडंट आहे, जिला ओके. आता आयफा मिळाला. वा. ती 12व्या वर्गानंतर ती जस्ट आली होती, फर्स्ट इयरला ती आली होती. ती फार छोट्या हो, गावातली आहे, ती हिमाचल गावातली आहे. प्रदेशची. येस. आणि तिला पण ती एका सिरियलसाठी आली होती. आणि त्या दरम्यान मग मी तिला ट्रेन केलं होतं. सो मला माहितीये काय असतं. त्या दरम्यान तिला इतकं ते सगळं तिच्याकडे होतं, पण ती त्या पद्धतीचा अप्रोच, बरोबर. ती जे प्रेझेंटेशन असतं, सो तो न्यूनगंड तिच्यात पण होता. पण तिला हे केल्यानंतर, तिला कार्व केल्यानंतर, ती कार्विंग झाल्यानंतर आज लापता लेडीज मिळाला आणि एक वेगळं हिरा तिच्या चमकलाय तो पद्धतीचं आता. ते हे येस. आलंय. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे मेसेजेस असतात, की सर मी कशी होती, काय होती आणि तुम्ही हे केलं आणि मग असं झालं. तर वेगळं फार बरं समाधान वाटतं, मिळत छान असेल ना? वाटतं. येस. येस, अगदी छान वाटतं. पण मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाने उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत आणि त्याच्यासाठी धावावं. जेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो ना माणूस, तेव्हा माणूस जास्तीत जास्त धावायला लागतो. त्याला खरंय. प्रत्येक परिस्थिती दिसत असते आणि मग त्या परिस्थितीच्या म्हणजे अनुसार तो त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर म्हणजे ते तेच आहे, स्वप्न बघणं, पण हो, त्यासोबतच त्याच्यावरती चालणं, चालणं हे ऍक्शन फार घेणं फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. चाललं नाही तर मग आपण कधीच आशादायी राहू शकत नाही आणि बरोबर. आशादायी नसलो तर आपण खचतच जाऊ. खचतच नाही. त्यामुळे नेहमी हा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायलाच हवा. ते ललित कला केंद्रात असताना पण तसंच होतं. शिकत असताना पण सेकंड इयरला असताना मग मला कामं मिळायला लागली. मग सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. ती पहिलं मेहनत. काम कुठलं जे तुला आजही लक्षात आहे? तुझ्या अभिनयाची सुरुवात जे एका पहिल्या कामाने झाली? मी आमच्या तिथे शिकत असताना मला मग जसं-जसं म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये एक टॅलेंट दिसायला लागलं किंवा स्पार्क दिसायला लागलं, त्या दरम्यान मग ते विद्यार्थी सगळे मला त्यांच्या नाटकांमध्ये घ्यायला लागले. मग पहिले जे वर्स्ट स्टुडंट होते, ज्यांच्यासोबत कोणी काम करायला तयार व्हायचं नाही, त्यांच्याबरोबर मी काम करायचो. असं प्रत्येक वर्स्ट स्टुडंट नव्हते ते, पण एक वातावरण तयार वातावरण. होतं ना, जसं येस. माझ्या विषयीचं जसं झालं, तसं त्यांच्या विषयीचं पण झालं होतं. ते तसे अजिबातच नव्हते. पण हे वातावरणच तुम्हाला ब्रेक करावं लागतं. तरच तुम्हाला मग त्या पद्धतीचं एक बरोबर. काय म्हणूया एक वेलकमिंग जेस्चर प्रत्येकाकडनं मिळतं. पण तसं दादा ते आता मिळत हे गेलं. अभिनय झाला म्हणजे हो, तू इथे शिक्षण वगैरे घेतलं. हो, त्यानंतर तुझी अभिनयाची प्रवासाची खरी तर सुरुवात हो, झाली एक हो, करिअरची. हो, आणि त्यातलं पहिला असं कुठलं एपिसोड म्हणा किंवा असा प्रसंगी ज्यावेळेला तुला खरंच आता रिअल कॅमेरा फेस करायचा हो, आहे ॲज एक व्यावसायिक म्हणून. हो, हो, त्यावेळची धडधड कशी होती? की त्यावेळेला तू गेलास आणि काय डोक्यामध्ये विचार? कारण आपण जसं म्हणतो ना, की आजही कॅमेरा रोल ॲक्शन हो, असं जेव्हा बोललं जातं हो. त्याच्या आधी आणि नंतर फार वेगळी धडधड असते. ते बरोबर. कसं होतं जो पहिला सीन तुझा असेल? माधवी, मला ना, मी अगदी प्रामाणिकपणे सांगू, ती ती धडधड असते. पण आमचं जे एज्युकेशन झालंय ना, ते एज्युकेशन ज्या पद्धतीचं आम्हाला देण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची एक थिअरी म्हणूया आणि एक थेरपी म्हणूया, आम्हाला त्या गोष्टींवर काम करण्यात आली. म्हणजे आमच्यावर ओके. काम करण्यात आलं. तर त्यामुळे तुम्हाला नर्वसनेस तुमच्यात कसं नसायला हवं, बरोबर. त्यासाठी कुठल्या गोष्टी करायला हव्यात, ब्रीदिंग एक्सरसाइज कुठल्या पद्धतीचे असायला हवेत, कुठल्या पद्धतीने तुमचा व्हॉइस वर्क करेल, त्याचा रेझोनन्स कसा क्रिएट होईल, जे काही हेवी व्हॉइस आहे येस. ते शार्पन कसं साऊंड करेल, ज्याच्याबरोबर एक रेझोनन्स येतोच आहे, एक प्रॉपर व्हायब्रेशन्स येत आहेत व्हॉइसमध्ये, पण त्याच्यासोबतच एक बेस व्हॉइस सोबत एक शार्पन क्वालिटी पण कशी यायला हो, हवी. कारण तुझ्या तो या आवाजात सगळ्या गोष्टी येस. आम्ही प्रॉपर त्याचा अभ्यास केला. सो तो अभ्यास करतानाच बऱ्यापैकी आम्हाला या सगळ्या गोष्टी आणि काय म्हणूया, कॅमेरा फ्रेंडली येस, झाला. कॅमेरा फ्रेंडली आम्ही होत गेलो. ती नर्वसनेस आमच्यातली ती निघत गेली. पूर्णपणे निघून गेली. पूर्णपणे येस. निघून गेली. सो त्याच्यामुळे आणि मी बिहाइंड द कॅमेरा बऱ्यापैकी काम करतो. ओके. सो मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जसं सेकंड इयर ललितला असतानाच मी याची कामाची सुरुवात केली आणि म्हणजे प्रिपरेशन मी स्टार्ट केलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं. मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये भारतातनं 20 विद्यार्थी सिलेक्ट होतात दरवर्षी. हो. आता 26 झाले कोटा वाढल्यामुळे. सो मी त्या दरम्यान 2007 ते 2010, 2007 मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी क्लिअर झालो आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला ॲडमिशन मिळाली. भारतातनं 20 विद्यार्थ्यांमध्ये मी पण त्यावेळेस होतो. सो मग तिथे 3 वर्ष मी ॲक्टिंग स्पेशलायझेशन केलं आणि मग ते माझं 3 वर्ष झालं. मग मी 2010 एंड ऑलमोस्ट 2011च्या सुरुवातीला मी पास आउट झालो तिथनं.
आणि आणि मग 2011 नंतर 2011ला मग मी मुंबईत आलो. मुंबईत आलास. मग मुंबईत आलो, मग कामं शोधायला सुरुवात केली. मग आपल्याला तसं वातावरण नव्हतं किंवा फायनान्शियल तसा सपोर्ट बरोबर. नव्हता. घरनं तसे काही पैसे नव्हते, काही हे नव्हतं. त्याच्यामुळे मग मुंबईत आल्यानंतर कामं शोधतानाच एक कामं वेगळा शोधतानाच स्ट्रगल. एक वेगळा स्ट्रगल होता. पैसे नाही खिशात. या आता जिथे माझं घर आहे इकडे अंधेरीपासून मी चालत जायचो बराच काळ आणि ₹4,000 मी घेऊन आलो होतो. अच्छा. सो त्यामुळे फक्त 4,000 रुपये खिशात ₹4,000 होते आणि होते. कामाचं आणि शोधताना. कामाचा शोधाशोध हे ते घरून तसं काय घरून आपण काय पैसे मागू शकत नव्हतो. बरोबर. सो त्यामुळे असं होतं की आता जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय. सो त्यामुळे मग मुंबईत सुरुवात झाली. माझा एक मित्र होता. त्याच्याकडे मी उतरलो आणि मग त्याच्याकडे थांबलो. तो म्हणाला, "मी तर तसं एकटाच राहतो. त्यामुळे मी काय म्हणजे मी राहू शकत नाही किंवा मला ना शेअरिंग हं. आवडत नाही." अच्छा. तर त्याला हे घरून व्यवस्थित मित्राचं. पैसे यायचे. त्याच्यामुळे ओके. त्याला काही टेन्शन नव्हतं. त्याची आई नोकरीवर होती आणि व्यवस्थित पैसे यायचे. तो म्हणला, की "मी एकटं प्रिफर करतो." तो माझा 3rd इयर होता नॅशनल्स क्लब ड्रामाचा. माझा सीनियर होता. मग त्याच्यानंतर म्हणलं, "आपण काय करावं?" मग म्हणजे तो म्हणाला, राहण्याची की सोय इथून हो, सुरुवात होती स्ट्रगलची. हो. काहीच जागा नाही, काहीच जागा नाही. नाही, काहीच नाही. मग त्याच्याकडे मी 3-4 दिवस काढले. मग तो म्हणाला, की माझा एक मित्र आहे, त्याचा पुतण्या इथे शिकायला आलेला आहे हं, हं. आणि त्याचे आई-वडील दोघे टीचर आहेत, व्यवस्थित घरून पैसे येतात. मग छान छान मुलगा होता. आज पण माझा मित्र आहे तो, राजा नावाचा. सो तो म्हणाला, तो छत्तीसगडचा होता आणि रायगड तिकडे छत्तीसगडला आहे ना तिथला. आणि मग तो म्हणाला, की "भैया" त्याचं नुकतंच 12th करून आला होता तो. बोला, "भैया मेरे पास ना पैसे हैं, मैंने ₹20,000 तो डिपॉजिट दे दिया है, ₹5,500 रेंट है, तो आप ऐसे करो, आप ना ₹2,500 दे दो, बाकी तो मैंने दे दिए." मग त्याला 2,500 दिले. 4 राहिले मधले 2.5 गेले. राहिले ₹1,500. हां. त्याच्यात आम्हाला काही झोपायलाही काही नाही, बेड नाही, काही नाही. मग त्यात जो सीनियर होता, ज्याच्याकडे मी 2-3 दिवस राहिलो होतो, त्यांनी मला त्याच्याकडे एक गालिचा टाईप होतं. तो गालिचा दिला, त्याच्यावर पण झोपायचो. काम तोपर्यंत मिळालं नव्हतं. हे काहीच काम सगळं नाही. स्ट्रगल चालू तोपर्यंत होतं हे राहण्याचं. सुरू हे होतं. सगळं चालू आणि होतं. मग ते कुकर घेतला आम्ही दोघांनी मिळून. मग त्या एका सीनियरने आम्हाला स्टोव्ह दिला. मग त्याच्यावर स्वयंपाक सगळं मग असं मला स्वयंपाकवर सगळं स्वतःचा यायचं. संसार असा येस, त्याचा हॉटेल स्वयंपाक मॅनेजमेंटमुळे सगळं. ते येस. सगळं जे करायचं हां, होतं, हां. ती आवड जी होती, ती ते आवड मग इथे इकडे हॉटेल यूज मॅनेजमेंट झालं. झाली. येस. आणि मग ते सगळं सुरुवात झाली. मग करता काम शोधता फर्स्ट काम जे मला मिळालं, ते काम ॲक्टर म्हणून नाही, तर ट्रेनर म्हणून मिळालं. ते अच्छा. म्हणजे लक्ष्मण उतेकर सरांबरोबर. तर माझं हो. फर्स्ट काम जे आता छावाचे डायरेक्टर छावाचे आहेत, डिरेक्टर आहेत. श्री लक्ष्मण उतेकर, त्यांच्यासोबत. त्यांच्याबरोबर माझं पहिलं त्यांची फर्स्ट फिल्म होती ती. डेब्युटंट डायरेक्टर म्हणून ते ती फिल्म करत होते, टपाल नावाची, हां, टपाल. ज्यात येस. नंदू माधव होते आणि वीणा जामकर होती. त्या फिल्ममध्ये मला असं झालं, की मुळात मंगेश हडावळे नावाचे डायरेक्टर टिंग्या ज्यांनी केला. सो ते ललित कला केंद्राचे विद्यार्थी. मग माझे जे एच-ओ-डी होते सतीश आळेकर सर, त्यांनी सांगितलं, की तुम्ही जाऊन भेटा. म्हणजे तू असं कर, त्यांना फोन कर, मंगेशला फोन कर. तो तुझा सुपर सीनियर आहे आणि तो काहीतरी करत असतो. तर तू सांग. आणि मग मी फोन केला. मग मंगेश हडवळे म्हणाले, की "आता तर मी नाहीये. मी दिवाळीला घरी आलोय. तू आलास की मला भेट." मग त्यांनी एक देख इंडियन सर्कस नावाची एक फिल्म केली होती मंगेशने. मग ती फिल्म बघायला त्यांनी मला बोलावलं सुट्ट्यांनंतर. मग मी त्याच्याकडे गेलो, ती फिल्म बघितली आणि मग मंगेशदा म्हणाला, की "आत्ता मी अशी कुठली फिल्म करत नाहीये, पण मी एक फिल्म प्रोड्यूस करतोय आणि त्या फिल्ममध्ये 6 छोटे म्हणजे एक छोट्या वयोगटातली मुलं आहेत. एक 12 ते 14 वयोगटातली 4 मुलं आहेत. त्यात 3 मुलं आणि 1 मुलगी आणि जे लीड पेअर आहे ते 8 वर्षाचं आहे. दोन्ही. मुलगा 8 वर्षाचा आणि मुलगी 8 आणि हे वर्षाची. लीड प्लेयर आहेत. हे लीड पेअर ओके. आहे आणि यांना शोधायचंय आणि ट्रेन करायचंय अच्छा, म्हणजे त्यांना अभिनयासाठी. ते शोधायचं रॉ आणि मुलं होती. ट्रेन. राइट. सो त्यांना म्हणजे प्रॉपर तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यांना ट्रेन पण करायचं आहे. आणि ही फिल्म जे डायरेक्ट करतायत ते बॉलिवूडमध्ये मोठे कॅमेरामन आहेत, ज्यांनी ब्लू नावाचा सिनेमा केला येस. आहे. त्या ब्लू. त्या दरम्यान ब्लू नावाचा हो. चित्रपट हो, आलेला. हो. येस. तर तो केला होता त्यांनी आणि बऱ्यापैकी ॲड्स करत असतात. कौन बनेगा करोडपतीच्या सगळ्या ॲड्स आणि असं लक्ष्मण सरांचं त्यावेळेसचं म्हणजे वर्क करिअरची प्रोफाईल सुरुवात होतं. ट्रेनर येस. म्हणून सो इथून मग सुरुवात मला झाली. असं झालं, की की इतक्या मोठ्या माणसासोबत आपल्याला आज काम करायला मिळणार आहे, तर का नको?
ती संधी तू सोडली येस, ती नाहीस. संधी मी सोडली नाही. आणि फर्स्ट डे मला आजही आठवतंय, बांद्रा कलानगरचा बस स्टॉप. मी मालाडला राहायचो, एकता नगरला, आणि लक्ष्मण सर त्यावेळेस दादरला राहायचे. सो बांद्रा कलानगरच्या बस स्टॉपला आम्ही सकाळी 6 वाजता भेटलो होतो, आणि सरांची वाट बघत मी थांबलो होतो, आणि सर त्यांची गाडी घेऊन आले, आणि ती आमची फर्स्ट भेट. त्या आज आम्ही एक मोठा भाऊ, लहान भाऊ असे आम्ही दोघे आज सोबत असतो. इतकं आमचा आज घरोबा आहे, म्हणजे इतकं इतकं घनिष्ठ आम्ही बॉन्ड. आहोत, इतका प्रचंड आमचा बॉन्ड आहे आज. सो त्या दरम्यान आम्ही तिथनं जी सुरुवात झाली, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या गावी, मूळ गावी जाऊन तिथे प्रॉपर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अख्ख्या रायगड जिल्ह्यात ट्रॅव्हल करायला लागलो. ओके. त्यांचं जे मूळ गाव आहे तिथनं आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रॉपर इंट्रोडक्शन्स घ्यायला लागलो, आणि त्यातनं आम्ही काही मुलं निवडली, आणि मग ती 4 जी मोठी मुलं आणि मग ही 2 छोटी मुलं, या सगळ्यांचं वर्कशॉप घेतलं, आणि आम्ही 3 ते 4 महिने सलग लक्ष्मण सर आणि मी अशी आमची अच्छा. जोडी फुल सगळं एक्सप्लोर केलं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. आणि त्याच्यानंतर मग तो चित्रपट झाला. मग तो चित्रपट झाला, तो आला, तो गाजला चित्रपट. त्या मुलांना अवॉर्ड्स मिळाले, येस. बेस्ट ॲक्टरचे बरेच अवॉर्ड्स मिळाले, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ऑब्व्हियस आहे की लक्ष्मण सर हिंदी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे जेव्हा टपालचं स्क्रीनिंग होतं त्यावेळेस अक्षय कुमार, बोनी कपूर, श्रीदेवी मॅम, परत टोनी डिसूजा, ज्यांनी अझर नावाचा चित्रपट केला, बॉस केला, ब्लू केला, ते आलेले. आणि त्यावेळेस अझर नुकताच स्टार्ट होणार होता. त्या दरम्यान मी क्राईम पेट्रोल, कॅन्डल मार्च नावाचा चित्रपट केलाच होता. मग अभिनयाची पण कामं सुरूच झाली चालू होती. होती ती सुद्धा. हंसा नावाचा एक मनाव कॉलनी, एक लहान मुलांचा चित्रपट केला होता, त्यात मी काम करत होतो जेव्हा आमचं हे टपालचं सगळं एडिट आणि या सगळ्या हम्म. गोष्टी सुरू होत्या. कारेदुरा नावाची सिरियल होती हो. झी मराठीवर. सो ह्या सगळ्या गोष्टी मी करतच होतो. पण म्हणजे म्हणायला हरकत नाही की लक्ष्मण सरांचा मोठा वाटा आहे मोठा वाटा आहे. तुझ्या या सगळ्या अगदीच, अभिनयाच्या अगदीच. क्षेत्रात. सो मग अझर करत असताना, म्हणजे अझरच्या निमित्ताने काय झालं की लक्ष्मण सरांची ती फिल्म बघायला आले, आणि लक्ष्मण सरांना त्यांनी विचारलं, टोनी डिसूजा सरांनी, की ये इन बच्चों को किसने ट्रेन किया है, बहुत अच्छा काम किया है इन लोगों ने, ये वो. मग सरांनी सांगितलं की असं असं हम्म. आशिष नावाचा एक आहे, तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि ललित कला केंद्राचा पास आउट आहे, अच्छा लड़का है ये वो, मिल लो. मग सर मला म्हणाले की ते म्हणतात की तुला कास्ट पण करेन आणि ॲज अन ॲक्टर, आणि तू ट्रेन पण कर. मग मी सरांकडे गेलो, टोनी डिसूजा सरांना भेटायला गेलो. ती बालाजीची फिल्म होती, बालाजी एकता कपूरने प्रोड्यूस केली होती. सो मग मी बालाजीमध्ये गेलो, त्यांना भेटलो. मग ते म्हणाले की तू ॲज अन ॲक्टर बी काम कर. मग मी अजय जडेजाचं कॅरेक्टर केलं, आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की आपको ट्रेन भी करना है और इम्रान हाशमी को ट्रेन करना है. ओ. इम्रान हाशमी, नरगिस फाकरी, प्राची देसाई या लोकांना अच्छा. मी ट्रेन करायला लागलो. आणि मग ते सगळं म्हणजे हे एक अझरुद्दीन. अजून अभिनयासोबत हे एक दुसरी येस. सुद्धा सो सुरुवात. हे प्लॅन केलं नव्हतं, पण हे हे झालं. झालं, ही सुरुवात डेस्टिनी झाली. सुरुवात मग झाली. त्याच्यानंतर मग अझरसाठी मी यांना ट्रेन केलं. ते पूर्ण वॉक, जेस्चर्स, पोस्चर्स, ते इंडस्ट्रीमध्ये फार नवीन होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मी पायनियर आहे इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टीचा. एक एक मग प्रॉपर दादा आता काय सुरुवात सांगशील झाली. व्ह्युअर्सला, कारण तू म्हणतो की जसं पायोनियर आहे हा. आणि खूप गोष्टी आता तुझ्या हो. उत्तरात होत्या की जेस्चर हो. गेस्चर, तर काय 5 अशा टिप्स असतील की ज्या महत्वाच्या आहेत ऍज अ ऍक्टिंग मध्ये तुम्हाला यायचं असेल तर? ॲज अन ॲक्टर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेवर प्रभुत्व असायला बरोबर. हवं. तुमची पर्सनॅलिटी, मी असं म्हणत नाही की म्हणजे मस्क्युलर बॉडी असावी किंवा हे ते, किंवा तुम्ही जेवढं शरीराने आणि चेहऱ्याने आणि एकंदरीतच आउटर प्रेझेन्सने जो काही आपण एक व्यक्तिमत्व विकास करतो आपला, तेवढाच तो आंतरिक पण तेवढाच असायला हवा. ज्याला आपण इनर पार्ट म्हणतो, तो इनर पार्ट पण तेवढाच स्ट्रॉंग असायला हवा. तुमचा इंटेलेक्ट स्ट्रॉंग असायला हवं. तुमचं वाचन छान छान असायला असलं हवं. पाहिजे. Yes. लिटरेचरवर तुमची पकड असायला हवी. काव्यावर तुमची पकड असायला हवी. शब्दोच्चार शब्दोच्चार, आपण ते म्हणतो असं प्रोनाउन्सिएशन आपले कसे Yes. असतील, या सगळ्या गोष्टींवर असायला हवं. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तसंच फिजिकल अप्रोच तुमचा नीट असायला हवं. म्हणजे बॉडी फ्लेक्सिबल असायला हवी. एक पर्सनॅलिटी प्रॉपर, एक प्रेझेंटेबल एक पर्सनॅलिटी असायला हवी. कम्युनिकेशन स्किल्स छान असायला हवेत. लिसनिंग क्वालिटी तुमची
कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे. फक्त भाषेशी रिलेटेड नसतात. पण लिसनिंग ती म्हणजे लिसनिंग क्वालिटी तुमची तेवढी स्ट्रॉंग असायला हवी. तुमचे सेन्सेस तेवढे अलर्ट असायला हवे, जेणेकरून तुम्ही प्रत्येकाला समजून घेऊ शकता. बरोबर. तुमच्यात तो ठहराव यायला हवा. तो ठहराव नसेल, ती स्टॅबिलिटी नसेल, तर माणूस मग थोडासा फ्लक्च्युएट व्हायला होतो. तो ती जी काही फर्मनेस आहे ते तुमच्या ठहरावामधनं येतं. सो त्या Okay. ठहरावावर तुमचं काम असायला हवं, जेणेकरून तुमच्यात पेशन्स क्रिएट होतील. बिकॉज या इंडस्ट्रीमध्ये पेशन्स फार महत्वाचे आहेत. बिकॉज आपल्याकडे काय ना, झटपट सक्सेसच्या मागे सगळे Yes. लागलेत. लागले. आज माझ्या गावाकडे पण बऱ्यापैकी मला भेटायला येतात, ते सगळे तेच म्हणत असतात, आम्हाला हे व्हायचं आहे, आम्हाला आता डान्सर तू तर व्हायचं आहे. उदाहरण असेल हो त्यांच्यासाठी हो, असं म्हणजे होतं. एकदम. तो रियालिटी शोज मध्ये हो. यायचं आहे, कुठे कुठे जायचं आहे, आणि मग त्यांना असं वाटतं की ते सडन एक फेम मिळेल, पण असं होत नाही. म्हणजे रियालिटी शोज मध्ये पण जे कामं करत असतात ते बऱ्याच वर्षांपासून त्या सगळ्या गोष्टींच्या मागे असतात. ते असिस्ट करत असतात, कोणाकोणाला जाऊन भेटत असतात, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सच्या थ्रू तिथे ते पोहोचत असतात. असं नाही की ते लगेच आले आणि त्यांना मिळालं. सो बट आपल्याकडे किंवा खेड्यात किंवा ग्रामीण भागात बऱ्यापैकी हा अवेअरनेस नाही आहे. लोकांना असं वाटतं की तिथे जायचं आणि डायरेक्ट आपण सिलेक्ट होतो आणि नंतर आपल्याला डायरेक्ट एक नेम फेम मिळतं. तर त्या ते नाहीये. मागची पूर्ण त्याच्या मागे एक पार्श्वभूमी समजून आहे. घ्यायला हवी. सो ती समजत नाहीत. बऱ्यापैकी यंगस्टर समजत नाहीत. आणि मग आपण असं सांगा, मी बऱ्यापैकी माझ्या गावाकडे सांगतो की असं नाही होत की तुम्ही मुंबईला आलात आणि उद्या तुम्हाला काम मिळेल. तुम्हाला याच्यातनं एज्युकेशन घ्यावं लागेल. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. आज प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे कोर्सेस इंट्रोड्यूस झालेले आहे. सो तुम्हाला प्रॉपर त्याचं एक शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासक्रम तुम्हाला अंगीकारलं पाहिजे, जेणेकरून मग तुम्हाला त्यातले प्रॉपर जे काही डायनामिक्स असतील आणि 360 डिग्रीने या सगळ्या गोष्टी कळायला लागतील, आणि मग तुमचा एक अप्रोच तयार होईल पण दादा, आपोआपच. सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे येस. मला एक मुद्दा विचारायचा वाटेल की तुझा जो काळ होता स्ट्रगल होतं, म्हणजे मी म्हणू शकते की तपस्वी सारखं ते हो सगळं तप होतं 12 वर्षाचं. हो त्याच्यानंतर स्ट्रगल होती, मेहनत होती, आणि हो पुन्हा ती 12 वर्षाची मेहनत, आणि मग छावा मूवी मिळणं, हो आणि त्यातनं एक वेगळं नावलौकिक हो होणं. हो पण आता सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह आहे की हम्म, काही जण असे आहेत की जे कुठलाही क्लासेस न लावता हो पण इन्फ्लुएन्सर म्हणूया किंवा सोशल रील करून हो इन्स्टावरती हो ते सिरियल्स मध्ये येत आहेत, हो हळूहळू चित्रपटांमध्ये येत आहेत. हो तर जेव्हा हे चित्र तू बघतोस, कारण आता कुठे मला सुद्धा जर मी मेहनत करून पहिला नंबर आणते बरोबर. आणि काहीतरी जण पटकन येऊन पहिला नंबर हो बेंचवर बसतात, हो तर काय सांगशील या मी असं सगळ्यावर? म्हणणार नाही. कसं आहे, असं होऊ शकतं, अपवाद पण गोष्टी घडतात आणि असतात. पण मला असं वाटतं की ते लॉंग टर्म नाहीये. ते फार क्षणिक आहे. आणि ते क्षणिक का मी म्हणतोय, बिकॉज आता जसं तुम्ही म्हणालात की सिनेमामध्ये येत आहेत, पूर्वी रीलमध्ये होते ते, येस. आणि रीलमध्ये करता करता आता सिनेमांमध्ये ऑफर यायला लागलेत. पण रीलचंच एक्सटेन्शन सिनेमामध्ये त्यांचं दिसतं. आता रीलमध्ये जे काही त्यांचा जो काही परफॉर्मन्स असेल, डान्स असेल, त्यांची कला असेल कुठली, त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा ते सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये काम करत असतात, तेव्हा पण ते त्यांचं त्याच रिपिटेटिव्ह सगळ्या गोष्टी दिसतात. वेगळं काहीतरी दिसत नाही. त्यामुळे वेगळं जेव्हा दिसत नाही, तेव्हा ऑडियन्सला पण ती ट्रीट मिळत नाही. आणि एक कुठली तरी गोष्ट क्लिक होते आणि ती छान वाटते, पण त्याच्यानंतर तुम्ही ॲज अन ॲक्टर डेव्हलप झाला नाहीत, किंवा ॲज अ परफॉर्मर, मी असं म्हणत नाही फक्त ॲक्टर म्हणून, पण एक आर्टिस्ट म्हणून, एक कलाकार म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्यातलं वेगळेपणा ऑडियन्सला दिसणार नाही, तोपर्यंत ऑडियन्स तुम्हाला कधीच पसंत करणार नाही. क्षणिक थोडंसं वाटतं की बाबा हे रील आवडलं आणि ते छान, मस्त छान केलंय, पण त्याच्यानंतर ती दीर्घकाळ ती तुमच्या स्मरणात नसते. ती त्या थोड्या क्षणापुरताच वर्षांसाठी. असते. सो त्याच्यामुळे तो लॉंग टर्म इम्पॅक्ट क्रिएट होत नाही ऑडियन्सच्या डोक्यात किंवा मनावर. त्यामुळे मग ते काही कालांतराने ते बोर होऊन जातं. सो तसं नाहीये ना. नटाचं काम आहे की बाबा सतत काहीतरी करत राहणं आणि बरोबर. स्वतःत चेंजेस क्रिएट करत जाणं, काळानुरूप घडत जाणं. बरोबर. आज तुम्ही कुठले ऍक्टर्स बघा, जे ऍक्टर्स त्या त्या काळानुसार, त्या त्या काळाच्या डिमांडनुसार इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने
चेंजेस होत गेले. पण आताची डिमांड वेगळी वाटत नाहीये का? अगदीच कारण अगदीच. आता डिमांड अशी आहे की आधी कसं होतं, कलाकार जो होता तो हम्म, त्याचा परफॉर्मन्स त्याच्या हम्म, टॅलेंटवर होतं. हो पण आता कुठेतरी ही इंडस्ट्री सुद्धा आपण मार्केटिंग जसं म्हणतो ना, की हो तुम्ही स्वतःला किती मार्केटिंग प्रेझेंट करू शकता. राईट सोशल मीडियावरती तुम्ही किती स्वतःला ऍक्टिव्ह ठेवताय, हो किती तुम्ही तुमचे फोटोज ऍक्टिव्ह ठेवताय, हम्म, किती इव्हेंट्सला तुम्ही जाताय. हम्म, ग्लॅमर आपण खरं म्हणतोय. हम्म. हे कुठेतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये पण येतंय का? पण हे तेच आहे ना की हे आवश्यक आहे. मी असं म्हणणार नाही की आवश्यक नाहीये, पण त्याची मर्यादा किती असावी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. बिकॉज मी काय हे सांगतोय, जर तुमचा क्राफ्ट व्यवस्थित असेल, तुमचं टॅलेंट व्यवस्थित असेल आणि तुमचं तुमचं टॅलेंट किंवा तुमचा परफॉर्मन्स म्हणूया ते ऑडियन्स पर्यंत पोहोचतं कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं, आणि त्यातनं तुम्हाला हे नेम फेम आणि मग जे काही आपण म्हणतोय अपिअरन्सेस म्हणूया, बरोबर. ते प्रेझेंटेशन म्हणूया, या सगळ्या गोष्टी या बाय प्रॉडक्ट आहेत, ह्या प्रायमरी नाही आहेत. आज इंडस्ट्रीमध्ये लोकांनी बऱ्यापैकी काय केलं, याला प्रायमरी स्वरूप दिलेलं आहे स्वरूप दिलेलं की आहे. त्यांना असं वाटतं की हे केलं तर काम मिळेल. असं नाहीये. काम चांगलं असेल तर तुम्हाला हे आपोआप मिळेल, मिळेल. पण कामच चांगलं नसेल तर ते कसं मिळेल? आणि मग मग ते खोटं खोटं व्हायला लागतं सगळं. मग इतकं ते सुपरफिशियल असतं की त्याच्यात ऑडियन्सला किंवा कोणाला काही पडले नाही. तुम्ही कुठल्याही ज्या पद्धतीचा एक सुपरफिशियल अपिअरन्स असेल लोकांचा, किंवा फक्त अपिअरन्स पुरताच किंवा अशा प्रोग्राम पुरताच जे पुरताच. मर्यादित ऍक्टर्स असतात त्यांना किती ट्रोल केलं जातं तुम्ही हो. बघताच. हो, आता खाली तर कमेंट्स trolling फक्त सुद्धा वाचा की खूप काय comments. पद्धतीच्या असतात. मग माझं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा तुमच्या कामाविषयीची आस्था वाढवा. तुम्ही कामात लक्ष द्या. आज लक्ष्मण सर आज इतके मोठे डायरेक्टर झाले, सलग 4 फिल्म्स त्यांच्या हिट आहेत. हो. माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आम्ही परवा बसलो, तेच ते सांगत होते की मला माझं काम करायचंय, मला माझ्या कामावर आस्था आहे, फेमची माझं गरज मूळ नाहीये. धर्म काय, माझं काम. काम आहे. जेव्हा मी हे करतो आणि ते प्रामाणिकपणे करतो, तर ते आपोआपच नेम फेम नेम आणि फेम सगळ्या येणार. गोष्टी यायला लागतात. तो बाय प्रॉडक्ट जे मी म्हणालो ते आपोआप येतं. तुम्ही प्रियंका चोप्राचा इंटरव्ह्यू बघा की मी नेम फेमसाठी गोष्टी करत नाही, मी माझ्या कामासाठी करत होते. माझ्या कामात ती माझी आस्था होती आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी आपसुकच आल्या. पण लोक काय करतात, पहिले त्याच्याकडे लक्ष देतात आणि नंतर मग त्यातनं काहीतरी मिळेल म्हणून मग म्हणून ह्या म्हणतात सगळ्या पहिले गोष्टींकडे लक्ष देतात. सरस्वतीकडे लक्ष द्या, लक्ष्मी हा, बरोबर येणार येस. असं आहे. सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही नांदतात कधी, नांदतात. जेव्हा तुम्हाला व्यवस्थित तुमचा बॅलन्स पण बॅलन्स असेल. आला पाहिजे. सो असं नाहीये की बऱ्यापैकी याच गोष्टी आहेत. आता आपल्याकडे जसं रियालिटी शोज आहेत, हो. रियालिटी शोज मध्ये बरं त्यांना असं वाटतं की रियालिटी शोज मधनं केला तर आपण केलं तर पटकन. मग Yes. त्याच्यानंतर आपल्याला मिळेल. हा, पण ते किती दीर्घकाळ काळ टिकत टिकेल. नाही. माझे Yes. किती विद्यार्थी आहेत, बिग बॉसचे कितीतरी हम्म. विद्यार्थी आहेत, कुठल्या तरी वेगवेगळ्या शोजचे विद्यार्थी आहेत. ते काय, त्यांना असं वाटत असतं, पण ते मग नवीन सीझन येतो, नवीन परत ती नवीन लोक चेहरा, येतात, नवीन चेहरा येतो. पण ऍज अन ऍक्टर किंवा ऍज अ परफॉर्मर आपण काम करत पण असू ही तर ते काम कॉम्पिटिशन करण्याचं पण वाढली का सॅटिस्फॅक्शन ना रे जास्त दादा? असेल. म्हणजे ही कॉम्पिटिशन पण आता वाढली हो असेल ना हो हो, त्या प्रचंड आहे. क्षेत्रामध्ये, हो प्रचंड हो अशी. कारण आधी एवढी अगदीच. कॉम्पिटिशन नव्हती, हो पण आता रोज नवीन चेहरे येतात. हो, आणि म्हणजे आपण म्हणतो सिनियरला सुद्धा ज्युनियर सोबत मग अपग्रेड करावं लागतं. अच्छा, ज्युनियर 100% असं अपग्रेड मग ते करावं लागतं. पूर्णपणे ती सगळी हो. प्रोसेस. नाही, मी ते जसं म्हणालो की काय असतं, काही गोष्टी अपवाद असतात, मी असं म्हणत नाही. पण तेच आहे की तो अपवाद झाल्यानंतर सुद्धा मग त्या व्यक्तीला ते कळलं पाहिजे की बाबा हे मला टिकवून ठेवायचंय. ठेवायचं. आणि मी असं म्हणत नाही की हे वाईट आहे आणि हेच चांगलं आहे, असं नाही. रील मधनं पण काही स्टार्स होतात किंवा ऍक्टर्स होतात किंवा त्यांना त्यातनं चान्स मिळतात आणि मग त्यातनं काहीतरी ते वेगळं करायला लागतात. आणि जे चांगलं पण करतात काही काही लोक. सो हे वाईट नाहीये, पण त्याचा सिरियसनेस, तो रियालिटी चेक Check. त्या व्यक्तीमध्ये असायला हवा. पाहिजे. किंवा मला तो रियालिटी चेक नसेल, माझ्यात तो रियालिटी चेक नसेल आणि मी काहीतरी खोटं खोटं सगळीकडे वावरायला लागलो, तर एका लेवल नंतर माझ्यातनं खोट्याच गोष्टी बाहेर पडतील आणि मी स्वतःच फेक व्हायला लागेन. आणि काही लेवल नंतर मग मी स्वतः डिप्रेशनमध्ये जाणार. डिप्रेशनमध्ये. कारण की मला आज जेवढं विचारतील तेवढं उद्या नाही विचारणार आणि परवा नंतर मला विसरून जातील लोक. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मी माझं काम करेन, मी माझी पुस्तक वाचन करेन, आणि मी ह्या चांगल्या केसेस फिल्म्स सुद्धा खूप बघेन. आहेत सध्या, हो, की जेणेकरून ऍक्टर्स डिप्रेशन मध्ये सुद्धा एक्झॅक्टली जातात. एक्झॅक्टली. त्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. जेवढं ग्राउंडेड राहता येईल, जेवढं डाऊन टू अर्थ राहता येईल आणि जेवढं डाऊन टू अर्थ राहून गोष्टी समजून घेता येतील ते जास्त बेटर आहे. म्हणून मी तेच म्हटलं ना, मी चांगल्या फिल्म्स बघेन, त्याच्यापेक्षा चांगली नाटकं बघेन, म्हणजे चांगली बुक्स मी वाचेन, वाचन. चांगलं लिटरेचर मी चा अभ्यास करेन.
जेणेकरून मला कळेल की बाबा याच्यापेक्षा बियॉन्ड भरपूर काही काय आहे, हे एवढंच मर्यादित नाहीये. नाही लोकांनी बरोबर काय काय करून ठेवलेले आहेत, किती आविष्कार केलेत लोकांनी आणि त्याच्यात काय काय लोकांनी कसं कसं त्यांचं जीवन काय म्हणजे अख्खं घालवलेलं आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींसाठी. मग आपण त्यांच्या सगळ्या प्रवासाकडे इन्स्पायर होऊन बघितलं पाहिजे आणि पाहिजे. जेणेकरून आपल्याला आणखी प्रेरणा मिळेल. नाहीतर मग आपणच स्वतःच्याच आयुष्यात बरोबर मशगूल होऊन काही मजबूर आहे. उपयोग नाहीये कुशल. दादा मी आता त्या प्रश्नाकडे येते हो, जो म्हणजे छावा हो, चित्रपट खूप धुमाकूळ घातलेला हो, आहे आणि आता वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा येणार आहे. इव्हन मी ऐकलं मराठीमध्ये सुद्धा येणार आहे हो, असं. हो, तर काय सांगशील आता हा छावा चित्रपट एक वेगळंच तुझं 360 आयुष्य हो, बदललं असेल. हो, तर छावा नंतरचा आशिष पाथोडे सोसायटीमध्ये हो. आणि त्याच्या आधीचा काही बदल जाणवला का तुला? नाही, प्रचंड बदल झालेला आहे आणि म्हणजे मी म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा, छत्रपती संभाजी महाराजांची कृपा आणि खरंच मायभवानीची कृपा की अशा पद्धतीचे छान दिवस अनुभवायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत. कारण की आमच्यासाठी हे फारच अनएक्सपेक्टेड होतं. कारण की आम्ही कोणीच म्हणजे कुठल्याच ॲक्टरने इतकं या सिनेमाला भरभरून भरभरून प्रेम दिलं. मिळेल आणि इतकं यश मिळेल असा विचार केला नव्हता. आम्हाला असं वाटलं होतं की आपल्या राज्यापुरता किंवा काही मर्यादित राज्यांपुरता हा सिनेमा राहील आणि त्यातनं एक काहीतरी जे काही प्रेम असेल ते मिळेल. पण अख्ख्या जगभर जगभर हा खरंच सिनेमा आज हा सिनेमा नाही राहिलाय, हा सिनेमा उत्सवाच्या स्वरूपात स्वरूपात आणि आलेला प्रत्येक आहे. भूमिका हो. म्हणजे फक्त छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची नाही, महाराजांचीच नाही, सगळ्या सगळ्या भूमिका, प्रत्येकाने प्रत्येक प्रत्येकाची भूमिका भूमिका अजरामर झालेली अजरामर आहे. झालेली. आणि येस. त्या ही लक्ष्मण सरांचं क्रेडिट आहे, की लक्ष्मण सरांनी प्रत्येक भूमिकेला तेवढाच न्याय दिलेला आहे आणि तेवढंच म्हणजे काय म्हणूया, त्यांचं बलिदान म्हणूया, त्यांचं शौर्य म्हणूया आणि त्यांची आस्था म्हणूया, त्या पात्रांची महाराजांबद्दलची आस्था, ती इतक्या छान पद्धतीने आणि इतक्या बॅलन्सिंग ऍक्ट ठेवून केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पात्र लक्षात राहतो ऑडियन्सच्या. काय सांगशील म्हणजे बदल जसं मी हो. म्हणाले, सो आमच्यासाठी की फार स्वप्नवत आहे. येस. कारण की जेव्हा प्रीमियर या सिनेमाचा झाला जुहूला, त्याच्या रात्रीपासनं म्हणजे ऑलमोस्ट त्या रात्रीपासनं आम्ही 7-8 दिवस सलग इतक्या लोकांचे मेसेजेस, डीएम काय-काय सुरू होतं. अख्ख्या जगभरातनं लोकांचे मेसेजेस. म्हणजे आम्ही 7 दिवस आम्ही पहाटेला झोपायचो. 5-6 वाजता. इतके लोकांचा रिस्पॉन्स, एवढी कौतुकाची प्रचंड थाप मिळत रिस्पॉन्स होती. होता. येस. आज माझ्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार, कुठे-कुठे जाताना म्हणजे गावात सोडा, तालुक्याच्या ठिकाणी सोडा, खेडेगावात सुद्धा म्हणजे आज लोकांना माहिती आहे किंवा अख्ख्या एखादा भारतभर किस्सा आठवतोय असा म्हणजे तू छावा झाल्यानंतर तू खाली गेलाय सोसायटीमध्ये खूप आणि ठिकाणी गेलो. म्हणजे काहीतरी आता मी असं भोरला शूट करायला गेलो होतो. हां. त्या दरम्यान जिथे मी उतरलो होतो ज्या हॉटेलला, रिसॉर्टला, तिथले जे मालक होते त्यांनी तर म्हणजे ज्या पद्धतीने स्वागत केलं, की म्हणजे अक्षरशः फॅन क्लब डोळ्यात वाढलाय. पाणी आलं. ते येस. स्वतः रडत होते बघून. हो. अ, परत मी सांगतो, मी आत्ता छत्रपती संभाजीनगरला जात होतो. जिकडे समृद्धी हायवेला वैजापूर नावाचं एक गाव लागतं आणि ते समृद्धी हायवेच्या शेजारी एक हॉटेल होतं आणि आम्ही तिथे प्रॉपर नाश्ता केला, चहा वगैरे घेतला आणि त्यांनी मला ओळखलं आणि त्यानंतर ते म्हणजे इतके भावूक झाले आणि ते पैसेच घ्यायला तयार नव्हते आणि पैसे घेतलेच नाही. मी त्यांच्या मागे लागलो, "प्लीज तुम्ही पैसे घ्या, प्लीज पैसे घ्या." ते म्हणाले, "तुम्हाला माहिती नाही आहे, ज्या पद्धतीचा हा सिनेमा झालेला आहे, हा सिनेमा असा होणे नाही कधी आयुष्यात आणि खरंच म्हणजे तुम्ही आमच्या बापावर सिनेमा केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा केलाय, छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांवर महाराजांवर. सिनेमा केलाय आणि त्यांनी पैसे घेतलेच नाही." मी त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. पण ते म्हणजे ऐकायलाच तयार नव्हते. ते सो भूमिका हे जे प्रेम आहे सगळं ना, येस. हे प्रेम म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. हे राइट. असं वाटलं नव्हतं, की असं घडेल, घडेल. असं होईल. सो त्यामुळे असं बऱ्याच ठिकाणाहून लोकांचे मेसेजेस येतात, भेटायचं आहे, कसंही करून भेटूयात. म्हणजे प्राउड फीलचे असे मेसेजेस असतात. त्यामुळे इतकं बरं वाटतं ना. पण एखादा असं म्हणजे आपण म्हणतो ना, की खूप वेळेला आता जसं तू कॉलेजचं सांगितलं हो, मित्रांचं. हो, पण आधी कधीतरी त्या ठिकाणी आपल्याला उठबस वेगळी मिळालेली असते. हो, पण जेव्हा हे फेम आणि नेम येतं हो. आणि आपण जसं म्हटलं 360 आणि मग हं. तेव्हा नंतरची तिकडची उठबस आपली वेगळी हो, होते. हो. हे असा एखादा अशा किस्सा? भरपूर गोष्टी आहेत. आता मी ज्या फिल्म्स करतोय, तिकडे वातावरण वेगळं अच्छा, आता झालेलं झालेलं आहे. आहे. ते असतं. ज्या ऑफर्स येतायत, त्या
वेगळा अप्रोच आता बघण्याचा झालेला आहे. किंवा जेव्हा फोन्स येतात तेव्हा नरेशनसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीचा समोरनं एक आपला एक रिस्पॉन्स असतो, रिस्पॉन्स. तो पूर्वी वेगळा असायचा आणि तो आता फार वेगळा असतो. ते अगदीच आहे. पण म्हणजे आता तुझी जबाबदारी पण वाढली, हां, कारण आता 100% जबाबदारी वाढली. म्हणजे फोकस असं लोकांचं एक वेगळं हो, कॅरेक्टर हो, म्हणून आहे. हो, आणि आता तुला पुढच्या फिल्म्स हो. काय असेल तुझे त्या अपकमिंग फिल्म्स प्लॅन्स? आता मुळात एकतर काय म्हणूया, माझ्यासाठी सोन्याहून पिवळं असं झालं की घरात गणपती आला, घरात गणपती चालला. हो, फार सुंदर सुंदर घराघरात रिस्पॉन्स. तो येस, सिनेमा पोहोचला. घराघरात पोहोचला. आणि जितूची मी भूमिका केली होती त्यात. आणि लगेच काही दिवसानंतर आज छावा छावा. आला प्रेक्षकांच्या भेटीला. त्यामुळे मग 2 हा एक ब्लॉकबस्टर झाले हिस्टॉरिकल खरं तर ब्लॉकबस्टर तुझ्यासाठी. येस. ही जी झाली. तर त्यामुळे आता बऱ्यापैकी मला ऑफर्स आहेत, येतायत. काही सिनेमे गुलदस्त्यात आहेत. चांगल्या ऍक्टर्स बरोबर फिल्म्स करतोय मी आत्ता. सो त्यामुळे ती एक मजा आहे. पण खरंच जसं तू म्हणालीस की रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच आहे, तेवढी जबाबदारी खरंच आहे की प्रत्येक भूमिकेला आपल्याला न्याय देता येईल आणि त्याच पद्धतीने तेवढंच समजून आणि तेवढंच प्रामाणिकपणे एक प्रॉपर फेथ ठेवून पूर्ण आपला 100% देण्याचा मी प्रत्येक माझ्या Definitely. व्यक्तिरेखेला प्रयत्न करेन. जेणेकरून जेवढं या भूमिकांना प्रेम मिळालंय तेवढंच तेवढंच. त्या भूमिकांना सुद्धा प्रेम मिळेल. आणि ते सिनेमे पण अगदीच त्या पद्धतीचे, त्या धाटणीतले सिनेमे आहेत. त्यामुळे काहीच मला असं नाव वाटतं वगैरे तू निश्चित डिक्लेअर नाही करू शकत नाही, फॅन क्लबसाठी नाही, की निश्चित अपकमिंग नाही. असं खरंच काही? आत्ता नाही करता येणार बिकॉज म्हणजे ते फारच अगदी बिगिनिंग स्टेजवर आहेत. ओके. त्यामुळे पण आहेत. तुझ्या येस, सगळ्या मी फॅन्ससाठी मी नक्की म्हणू शकते की हो, छान हो, छान हो. प्रोजेक्ट. हां, म्हणजे जी कास्ट आहे ती फार सुंदर कास्ट आहे. त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेलच. एक्सपिरियन्स मिळेल. सीनियर किंवा आत्ता जी फ्रेश फेसेस आहेत. सो आणि विथ बंच ऑफ टॅलेंट्स अशी लोकं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मजा येईल. ऑडियन्सला पण छान मजा येईल बघायला. छावा बघताना तुमचं म्हणजे चित्रपटगृहामध्ये तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग, केमिस्ट्री तुफान होती. हो. तशी ऑनसेट सुद्धा होती असं मुलाखतींमधून सुद्धा मी हो, बघितलंय. ऑन सेट पण जबरदस्त होती. आता सुद्धा आहे का? पण आता सुद्धा तुम्ही आता सगळे सुद्धा भेटतात? आम्ही मेसेजेस आणि हे ओके. सगळ्यांबरोबर असतात. आमचे ग्रुप्स भेटतात. ओके. आहेत. ग्रुप्स वगैरे. सगळे ओके. विकीपासनं सगळे. सो त्याच्यामुळे विकीज आम्ही आणि तुझा बॉन्ड माझा अजूनही? बॉन्ड पूर्वीपासून तसा विकी बरोबर आहे. म्हणजे मी विकी बरोबर सॅम बहादूर नावाचा पण चित्रपट केला होता. मेघना गुलजार मॅमने तो दिग्दर्शित हम्म. केला होता. आणि त्या फिल्मसाठी मी त्यांना ट्रेन पण केलं होतं. मग ही फिल्म मी त्यांच्यासोबत करतोय, केली. आणि त्याच्यामुळे मग आपसुकच तो बॉन्ड क्रिएट झाला होता. त्या फिल्मपासनं तो सुरू झाला होता. तो आता हा निरंतर असं सुरू आहे. त्यामुळे बोलणं होतंच. बाकी जी आमची अख्खी लढवयांची सगळ्यांची टीम हम्म. होती, मावळ्यांची जी टीम होती, संतोष असो, हा. शुभांकर एकबोटे असो, अंकित शर्मा किंवा ही सगळी जी मंडळी आहेत, आम्ही फार मजा केली. विनीत सिंग असो, आशुतोष राणा सर असो, प्रदीप रावत सर, आम्ही सगळ्यांनी फार मजा केली. सेटवर पण खूप गमती-जमती व्हायच्या. एखाद्या असं सेटवरचा तुला आता समजा समोर सांगितलं की तुला पुन्हा बॅक हिस्ट्रीमध्ये जायचंय हो. आणि तो सीन किंवा तो भाग तुला हं. जगायला पुन्हा मिळणार आहे, तर हं. तो कुठला असेल तुझ्यासाठी? बॅक हिस्ट्रीमध्ये जायचं असेल तर मला असं वाटतं आमचं वाईचे युद्धाचे जेवढे सिक्वेन्सेस होते, जेवढ्या फाईट्स होत्या, त्या परत मला करायला आवडतील. कारण की आम्ही त्या दरम्यान इतकी मज्जा केली आहे सगळ्यांनी. म्हणजे विक्की, मी सगळ्यांनी इतकी मजा केली आहे, की म्हणजे ते मेमोरेबल डेज होते. मेमोरेबल म्हणजे आम्ही डेज. जिकडे राहायला होतो त्या हॉटेलला, तिकडे पण आम्ही खूप दंगामस्ती केली. आणि सेटवर तर ऑफकोर्स आम्ही खूपच मजा केली. आम्ही सगळे सोबत जेवायचो. ओके. हां, असं नव्हतं की विकी त्याच्या व्हॅनिटीमध्ये जेवतोय असं नाही. आणि आम्ही सगळे एका टेबलवर प्रॉपर जेवायचो आणि त्या जेवताना इतक्या गमती-जमती आणि खूप किस्से गप्पा. छान असं. त्यामुळे ते जे वातावरण लक्ष्मण सर, सगळे आम्ही एकत्र जेवायचो, एकत्र बसायचो आणि खूप किस्से सांगायचो वेगवेगळे. आणि प्रत्येक माणूस वेगवेगळे किस्से सांगायचा. आणि त्यामुळे तो बॉन्ड जो आहे ना, तो जो ऑफ स्क्रीन जो बॉन्ड आहे, बॉन्ड तो आहे. ऑफ स्क्रीनचा बॉन्ड ऑन ऑन स्क्रीन पण तेवढ्याच छान पद्धतीने आला. दिसलेला आहे. ती केमिस्ट्री त्यामुळे वर्क करते. रादर मी आता डेथ सिक्वेन्समध्ये मी बोलताना पण अदर इंटरव्ह्यूजमध्ये पण बोलतो की जेव्हा राजे हंबरडा फोडून प्रॉपर माझ्या नावाने हो, ओरडतात, ओरडतात. प्रॉपर हंबरडा फोडतात अगदी, तेव्हा ज्या पद्धतीचं ते निघतं आणि ते प्रेम दोघा भावांमधलं, जाणवतं. राजांमधलं प्रेम जे दिसतं, ते त्यामुळेच ते जाणवतं. जाणवतं. बिकॉज Yes. ती ऑफ स्क्रीन केमिस्ट्री पण तेवढीच स्ट्रॉंग होती. ती जर नसती तर कदाचित आय डोंट नो. पण ऑफकोर्स ते ऍक्टर्स आहेत त्याच्यामुळे ती गोष्ट होणारच आहे, असंही पण नाही. ती होती पण ती तुमच्यामध्ये. जबरदस्त Yes. असल्यामुळे ते फार नॅचरल पद्धतीने पद्धतीने. ते आलंय.
काय सांगशील कसं होतं म्हणजे घरच्यांची रिॲक्शन पहिला फोन हो, जेव्हा हा छावा चित्रपट घरच्यांनी पाहिला, हो. काय रिॲक्शन होती कोणाची, कशी होती? तर माझी आई तर प्रचंड रडत होती. इव्हन हां. माझी बायको पण. आम्ही प्रीमियरला जेव्हा गेलो, तेव्हा ती सलग म्हणजे ऑलमोस्ट सिनेमा ल शेवटचा हाल्फ एन अवर ऑलमोस्ट ती रडतच होती. आम्ही बाहेर पडल्यानंतर पण विक्कीच्या समोर पण विक्की पण बोलला, "वहिनी बस आता." की लक्ष्मण सर पण, सूनबाई म्हणतात, लक्ष्मण सर, "सूनबाई बस आता, किती रडताय?" सो या पद्धतीचा हा रिस्पॉन्स होताच. आणि दुसरं आई-वडिलांना फार तो सिनेमा भावूक होणारा चित्रपट आहेच. पण त्यासोबत त्यांना स्वतःच्या मुलाला असं बघतायत कारण तो मला आणि काळ आठवतोय येस, तो आशिषचा काळ आणि त्यांना आत्ताचा. आठवतंय. येस. बरीच लोकं काय असतं त्या दरम्यान बोटावर मोजण्यासारखी लोकं तुमच्या पाठीशी असतात आणि बरीच लोकं बोलणारी असतात. काय होणार आहे? अशी बरीच लोकं जातात. काय होतं? बरोबर. असं माझे स्वतःच म्हणजे माझे आजोबा म्हणायचे, की "काय तिकडे जाऊन काय करणार आहे? हं? काय होणार आहे? असं कोणी गेलं मिळतं का काम?" सो त्यामुळे मग ते सगळे दिवस आठवत असतात. तो आणि स्ट्रगल पिरियड तो आणि ते स्ट्रगल तेव्हाची पिरियड तो काय सुरुवात. आयुष्यभर स्ट्रगल पिरियड असणारच आहे. या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण असे काही क्षण येतात ना, ते क्षण आल्यानंतर थोडंसं सुखावल्यासारखं वाटतं. आणि आपण काहीतरी करतोय आणि त्याचं काहीतरी चीज होताना जेव्हा दिसतं ना आणि ते लोकांपर्यंत तेवढ्याच छान पद्धतीने ते पोहचत असतं आणि तो रिस्पॉन्स जो मिळत असतो किंवा प्रत्येक ऑडियन्सला ज्या व्यक्तींना मी ओळखत पण नाही, त्या लोकांना पण मी त्यांचा म्हणजे आपलंसं करून घेतात. जसं कलाकार आपल्या ऑडियन्सला देव म्हणजे ते देवच आहेत ना, देवच. प्रेक्षक हे खरंच देव आहेत आपल्यासाठी. त्यांचा आशीर्वाद जर मिळाला नाही ना, तर आपण त्यांच्या विना अधुरे आहोत. बरोबर. तसंच ते आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ऑडियन्स आपल्याला त्यांच्या घरातला एक हिस्सा हिस्सा समजतात, एक समजतात. भाग समजतात. तेवढं जर आपल्याला आयुष्यात मिळतं तर अजून काय हवंय? बाप्पाने आपल्याला एवढं दिलंय. खरंच म्हणजे त्या सगळ्या गोष्टींसाठी ऑडियन्सचे आणि देवाचे खूप खूप आभार. आणि बाप्पाचा आई-वडिलांनी विषय हे केलंय. काढला, येस. तुझ्याकडे बाप्पा बसतो, हो, घरात गणपती वगैरे हो, नाही. हो. कसं असतं वातावरण तेव्हा? वातावरण फार सुंदर असतं. म्हणजे हां. आम्ही या माझ्या नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं, की बाप्पाचं आगमन घरात आपण करूयात. आणि तुझा खूप विश्वास आहे हो, प्रचंड विश्वास बाप्पावरती. आहे माझा. येस. प्रचंड विश्वास आहे. आज जे काही माझं सगळं सुरू आहे, ती बाप्पाची कृपा आहे. मी म्हणजे मेहनत आहे सॉरी. मेहनत तर आहेच. या सगळ्या गोष्टी आहेत, पण बाप्पाची कृपा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतायत, घडतायत. अगदी. आणि कसं आहे मला ना खूप छान लोकं लाभलीत. येस. आणि ती बाप्पाच्या कृपेनेच लाभलीत असं मी म्हणेन. मला म्हणजे मी मुंबईत आल्यानंतर म्हणजे जसं मी ललित कला केंद्रात डॉक्टर प्रवीण भोये सर होते, सतीश आळेकर सर होते. तसं मी मुंबईत आल्यानंतर माझे गुरु जे माझे टीचर होते, जे आहेत आज, शिकवतात मला, सलग मला जे जमिनीवर ठेवण्याचं काम करतात. नेहमी आजसुद्धा एक-एक गोष्ट करून घेतात ते म्हणजे डॉक्टर राजीव नाईक सर. म्हणजे ओके. मनवा नाईक तुम्हाला हो, ॲक्ट्रेस हो. जी माहिती मनवा आहे नाईक. तिचे येस. काका. तिचे काका. ते मला त्यांच्याकडे मी बराच काळ राहिलो आहे. त्यांनी मला ओके. खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे माझी वाणी असो किंवा प्रत्येक गोष्टी त्यांनी मेहनत करून घेतली आहे. म्हणजे लिटरली हॉटेलमध्ये गेल्यानंतर कशाप्रकारे बसायचं, कशाप्रकारे बोलायचं, प्रॉपर काय म्हणजे आपण पूर्ण पर्सनॅलिटी स्पून्स कसे डेव्हलपमेंट वापरायचे, पासून काय सगळं. हे ते येस. सगळं सगळं त्यांनी त्यांनी. शिकवलंय. इंग्लिशमध्ये इंग्लिश कशा पद्धतीने बोलायचं, वेगवेगळं कम्युनिकेशन स्किल्स कसे असतील, अशा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. म्हणून मी म्हटलं, की मला खूप लोकं छान लाभली. तर त्यामुळे पण कदाचित त्या गोष्टी घडत नक्कीच. जातायत किंवा घडतायत आणि याचा खरंच छान आनंद असतो. छान खूप वाटतं. खूप मला खरं सांगू मला खूप छान वाटली ही मुलाखत. येस. मला ही मुलाखत नाही गप्पा वाटल्या खरं तर तुझ्याशी येऊन. पहिल्यांदा मी भेटते तुला हो, खरं तर आणि एक 5 मिनिटानंतर मला असं जाणवलं नाही काहीतरी हो. मला असं वाटलं खरंच आशिष दादा आहे नाही. आणि त्याच्याशी मी खूप वेळानंतर आपण म्हणतो ना काही-काही हो, जणांना हो. आपण खूप वेळानंतर भेटतो आणि हो, मग सगळ्या गप्पा चालू होतात. हो. तसं वाटलं आणि तुझं येस. सफर म्हणजे हे जे तुझं आयुष्याचा जर हा जीवन प्रवास पाहिला तर खरंच खडतर होता आणि हो. त्यात एक इन्स्पायरिंग तू होता की खूप छान मोटिव्हेशन मिळालं मला सुद्धा. आणि येस. थँक यू पुन्हा एकदा नवराष्ट्राकडून, थँक की यू. तू वेळ दिलास आणि आम्हाला ही मुलाखत दिली येस. त्याबद्दल. थँक यू. थँक यू सो मच थँक यू. माधवी आणि नवराष्ट्राचा पण खूप खूप आभार. नक्की. नक्की. थँक यू. तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. आमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन संकेत सोबत. धन्यवाद.